नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंटरनॅशनल ट्रेड अँड इंटरनॅशनल कॅपिटल म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल ह्या चॅप्टरचा तिसरा पार्ट बघूया. ओके, हा शेवटचा पार्ट असेल ह्या चॅप्टरचा. तर आज आपल्याला WTO विषयी थोडीशी माहिती घ्यायची. ओके, WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय? जागतिक व्यापार संघटना. ओके, याविषयी माहिती घ्यायची आणि ह्याविषयी माहिती घेतल्यानंतर आपल्याला काही रिजनल ट्रेड अग्रीमेंट्स आहेत. ओके, क्षेत्रीय व्यापार करार आहेत काही. ओके, त्यामध्ये आपण सार्क, आशियान, RCEP आणि IPEF अजून करार झालेला नाही, फक्त परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं असल्यामुळे मी ते ऍड केले, IPEF. ओके, तर ह्या चार गोष्टी आपल्याला WTO झाल्यानंतर बघायच्या आहेत. तर हा बार्टीचा उपक्रम आहे ज्यामध्ये आपण इकॉनॉमिक्सचा जो विषय आहे बार्टी मेन साठी GS4 जनरल स्टडीज 4 तो इकॉनॉमिक्सचा सगळा विषय कव्हर करणार आहोत, सगळा सिलेबस कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना मित्रमैत्रिणींना सगळ्यांना या उपक्रमाविषयी माहिती द्या. बार्टीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, की लाईक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक आहेत त्या लिंकवरती जाऊन बार्टीच्या सुविधांबद्दल काही माहिती दिलेली आहे आणि बार्टीमध्ये चालणाऱ्या कोर्सेसच्या काही लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंक ओपन करून तिथं असणारे फॉर्म भरा. ओके, सो लेट अस गो फॉर दी टॉपिक. ओके, तर हा तिसरा पार्ट आहे आणि आज आपल्याला जागतिक व्यापार संघटनेबद्दल बघायचं आहे. ओके, तर WTO काय आहे? WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ओके, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय? जागतिक व्यापार संघटना. ओके, तर काय ही संघटना? दिस इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. हे काय? एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये ही समन्वय साधण्याचं काम करते किंवा दोनपेक्षा दोन राष्ट्रांमध्ये देखील हे काम करते. तर नेमकी ही संघटना कशासाठी का आहे? ओके, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ही जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे नेमकी कशासाठी आहे? ही संघटना आहे दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशांमधले व्यापाराचे नियम बनवण्यासाठी. बघा कसं असते, कोणताही देश हा नियमानुसार चालतो. ओके, कोणताही देश हा काय असतो? त्या देशात बनवणाऱ्या नियमानुसार चालतो. तर समजा भारताचं उदाहरण घेतलं तर भारत हा भारतीय राज्यघटनेनुसार चालतो आणि भारत हा राज्यांनी बनलेला आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये 3 भाग आहेत. ओके, एक आहे आपल्या केंद्र सरकाराचा जो अधिकार क्षेत्र असते, म्हणजे ज्यावर केंद्र सरकार नियम बनवू शकते, कायदे कानून बनवू शकते. दुसरा आहे राज्य सरकार, ज्या विषयांवरती नियम कायदे कानून बनवू शकते. आणि तिसरा आहे ज्यावरती दोन्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार कायदे कानून बनवू शकतात. तुम्ही या तिन्ही जरी गोष्टी घेतल्या तरी एक लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला की ह्या केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो का दोन्हीचं मिळून सरकार असो, ओके, अधिकार क्षेत्र हे भारताच्या बाहेर नसते. ओके, भारताच्या बाहेर नाही. तसंच प्रत्येक देशाचं असते, प्रत्येक देशाचं एक अधिकार क्षेत्र असते. त्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे तो देश काही करू शकत नाही, त्या देशाचे नियम चालत नाही. तसंच भारताचं आहे आणि प्रत्येक देशाचं तसंच आहे. त्यामुळं जर एखादा व्यापार दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशांमध्ये होत असेल, मग तिथं कोणाचे नियम लावायचे? ओके, मग तिथं कोणाचे नियम लागतील? तर अशा वेळेस आपल्याला जागतिक व्यापार संघटना म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, इंग्रजीमध्ये त्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ओके, असा शब्द आहे, जागतिक व्यापार संघटना इथं कामाला पडते. कारण कोणत्याही देशाचं जे अधिकार क्षेत्र असते किंवा कोणत्याही देशाचे नियम कानून कायदे जे असतात ते एका बाउंड्री नंतर लागू होत नाही. ओके, भारत आणि पाकिस्तानमध्ये जर व्यापार संबंध असेल आणि त्या व्यापारामध्ये काही वाद होत असतील तर ते जर वाद आपल्याला त्या वादांचं निवारण करून घ्यायचं असेल तर आपण जाणार कुठं? कारण हे दोन देशांमध्ये आणि दोन देशाच्या घटना वेगवेगळ्या असतात, राज्यघटना वेगवेगळ्या असतात, दोन देशाचे कायदे कानून वेगळे असतात. मग अशा वेळेस जर दोन आणि दोनपेक्षा अधिक देशांमध्ये व्यापार होत असेल आणि व्यापारासाठी हा व्यापार सुरळीत होण्यासाठी, हा व्यापार
एक सुरळीत होण्यासाठी, व्यापारावरती कोणतेही निर्बंध असतील तर ते काढून टाकण्यासाठी कोण मदत करते किंवा कोण काम करते, त्या क्षेत्रामध्ये कोण काम करते, तर जागतिक व्यापार संघटना करते. ओके. तर जागतिक व्यापार संघटनेच्या मुळाशी काय आहे, तर वाटाघाटी अंती होणारे करार आहे. ओके. वाटाघाटी म्हणजे निगोशिएशन. ओके. तुम्ही इथं वर्ड बघा. ओके. निगोसिएशन. निगोसिएशन म्हणजे वाटाघाटी, जिथं आपण निगोशिएट करतो, एखाद्या विषयावर चर्चा करतो आणि काय चांगलं काय वाईट याबद्दल सखोल चर्चा केल्यानंतर काही करार बनवतो. त्या करारावरती स्वाक्षरी केली जाते. ओके. आणि त्यानंतर त्याचे नियम तयार होतात. ओके. तर लक्षात घ्या, जे जागतिक व्यापार संघटना आहे, हे भरपूर देश त्याचे मेंबर आहेत. थोड्या वेळात आपल्याला फॅक्ट्स बघायचे आहेत त्याबद्दल. ओके. पण त्याच्या मुळाशी, ओके, त्याच्यात गर्भाशी काय आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे करार आहेत. आणि ते करार कसे आहेत, वाटाघाटी अंती आलेले करार आहेत. ओके. वाटाघाटी झालेली आहे. ओके. हे जे सदस्य देश आहेत ते एकमेकांसोबत बसून वाटाघाटी केलेल्या आहेत नियमांवरती, आणि त्यानंतर नियम तयार झालेले आहेत. ओके. आणि ह्या नियमांना आपण करार म्हणतो. दीज आर नोन अग्रीमेंट्स. ओके. अग्रीमेंट्स म्हणतो. आणि ह्या करारांवरतीच जागतिक व्यापार संघटना चालते. या करारांवरती जागतिक व्यापार संघटना चालते. तर लक्षात घ्या, एकदम गर्भाशी किंवा मुळाशी व्यापार संघटनेच्या काय आहे, करार आहेत. आणि हे करार कधी तयार होतात, वाटाघाटी अंती तयार होतात. म्हणजे सगळे जेवढे सदस्य देश आहेत ते एकत्र येतात, ते त्याच्यावरती चर्चा करतात, बऱ्याच नियमांवरती चर्चा करतात. चर्चा झाल्यानंतर त्या नियमांना कराराचं रूप दिलं जाते, त्या करारांवरती स्वाक्षऱ्या होतात, आणि हे करार त्यांच्या लोकसभेत, राज्यसभेत, जे काही तिथं संघटना असेल, संसदेमध्ये हे पास करून घेतले जातात, पारित करून घेतले जातात, आणि त्यानंतर हे करार लागू होतात. त्यानंतर काय होतात, हे करार लागू होतात. ओके. तर थोडासा इतिहास बघू. जास्त इतिहासात आपण जाऊ शकणार नाही, आपल्याला स्कोप छोटा आहे थोडासा. ओके. थोडासा इतिहास बघू आपण. फ्रॉम 1948 टू 1994. ओके. लक्षात घ्या मित्रांनो, 1948 पासून ते 1994 पर्यंत दी जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड, गॅट. ओके. हे खूप महत्वाचं आपल्यासाठी. जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. टॅरिफ म्हणजे काय, एक प्रकारचे कर असतात. ओके. टॅरिफ म्हणजे काय, एक प्रकारचे कर असतात, जे की आपल्या देशात येणाऱ्या वस्तूंवरती, ओके, लावले जातात. देशात येणाऱ्या वस्तूंवरती लावले जातात. त्याचे बरेच प्रकार आहेत, पण तेवढ्या डिटेलमध्ये आपल्याला जाण्याची गरज नाही. ओके. आपण ते नंतर जेव्हा टॅक्सेशन नावाचा चॅप्टर येईल डिटेलमध्ये, तेव्हा आपण त्याबद्दल थोडंसं बोलूया, कराराचे प्रकार वगैरे. ओके. कराचे प्रकार, कराराचे नाही, सॉरी, कराचे प्रकार. इथं लक्षात ठेवा, टॅरिफ काय, एक प्रकारचा कर आहे. एक प्रकारचं काय, कर असल्यासारखं. ओके. किंवा एक प्रकारचा एक निर्बंध आहे. ओके. तुम्ही याला निर्बंध पण म्हणू शकता. एक प्रकारचं काय, निर्बंध आहे. कोणत्या तरी गोष्टीला एक आडवं येते. ओके. कोणत्या तरी गोष्टीला कोणती तरी गोष्ट होण्यापासून थांबवते. ओके. त्याला आपण टॅरिफ म्हणलं. इथं काय, व्यापार होण्यापासून काही गोष्ट, या टॅरिफ जे असतो, ओके, टॅरिफ जे असतात व्यापार होण्यापासून थांबवत. ओके. तर एक निर्बंधाचा प्रकार आहे, तो कराचा एक प्रकार आहे. ओके. तर 1948 पासून ते 1994 पर्यंत, 48 पासून ते 94 पर्यंत, लक्षात घ्या, 48 आणि 48 हा जर काल, ह्या वर्षाकडे जर लक्ष दिलं, तुम्हाला कळेल पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतरचा हा काळ आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतरचा हा काळ आहे. ओके. तर 1948 ते 1994 पर्यंत जे आंतरराष्ट्रीय व्यापार व्हायचे, 2 किंवा 2 पेक्षा अधिक देशांमध्ये जे आंतरराष्ट्रीय व्यापार व्हायचे, ते जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड, GATT, गॅट, GATT, गॅट, ह्या कराराद्वारे व्हायचे. ओके. ह्या कराराद्वारे व्हायचे. ओके. आणि मग काय झालं, 1994 ला एक मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स झाली, एक राऊंड झाला. ओके. त्यामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना करण्याचं ठरवलं, आणि 1995 ला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. ओके. तर लक्षात घ्या, 1948 पासून ते 1994 पर्यंत जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड, गॅट नावाचे जे करार होता, ओके, त्या करारांद्वारे
हे जो आंतरराष्ट्रीय व्यापार होता, जो वैश्विक व्यापार होता, तो चालायचा. ओके. तोपर्यंत WTO नावाची संस्था अस्तित्वात नव्हती. 1995ला म्हणजे 1994 पर्यंत हे चाललं. 1995ला ओके उरुग्वे राऊंड कशाला म्हणतात थोड्या नंतर मी आणखी सांगेन. पुन्हा या स्लाइड कडे येईन, डोंट वरी. उरुग्वे राऊंड नंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. ओके. तर ह्याबद्दल थोडेसे फॅक्ट्स बघूया. ओके. आणि पुन्हा त्या स्लाइड कडे येऊ. ओके. तर गॅट मध्ये काय असायचे मित्रांनो, राऊंड्स असायचे. आता राऊंडचा अर्थ काय बघा, मल्टीलॅटरल निगोसिएशन्स आर नोन ॲज राऊंड्स, ट्रेड राऊंड्स. ओके. व्यापार राऊंडला आता तुम्ही चक्र असं शब्द वापरू शकता, पण तसं वापरण्याची गरज नाही. ट्रेड राऊंड जरी शब्द वापरला तरी चालेल. ओके. मल्टीलॅटरल म्हणजे बहुपक्षीय. ओके. म्हणजे एक पक्ष नाही, त्याच्यात भरपूर पक्ष आहेत. निगोसिएशन्स म्हणजे घाटावाटी. ओके. मल्टीलॅटरल निगोशिएशन्स म्हणजे सगळे पक्ष एकत्र येऊन जेव्हा वाटाघाटी करायला लागतात, त्या गोष्टींना आपण काय म्हणतो, राऊंड्स म्हणतो. त्या गोष्टींना आपण काय म्हणतो, राऊंड्स म्हणतो, किंवा ट्रेड राऊंड्स, व्यापार राऊंड म्हणतो आपण. ओके. ट्रेड राऊंड्स म्हणतो. तर असे ट्रेड राऊंड्स अगोदरही झालेले आहेत, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अगोदर पण झालेले आहेत. किती असे ट्रेड राऊंड झालेले आहेत बघा, या टेबल मध्ये मी दाखवलेलं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके. असे टोटल 8 राऊंड झालेले. ओके. आणि सध्याचा जो राऊंड सुरू आहे तो 9वा राऊंड आहे. दिस इज 9th राऊंड. ओके. दिस इज 9th राऊंड. जे सध्याचा राऊंड सुरू आहे 1994 नंतर झाला, म्हणजे प्रिसाइजली ते 2001 ला झाला. त्याच्याविषयी आपण नंतर थोडस बघणार आहोत. ओके. तर राऊंड म्हणजे काय, वाटाघाटी, जे बहुपक्षीय वाटाघाटी असतात त्याला शब्द काय, राऊंड आहे. त्याला शब्द काय, राऊंड. ट्रेड राऊंड, व्यापार राऊंड असा शब्द आहे. ओके. आणि प्रत्येक राऊंड मध्ये, ओके, प्रत्येक चक्रामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाल्या. प्रत्येक राऊंड मध्ये कशा वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाल्या बघा. पहिल्या राऊंड मध्ये टॅरिफ, दुसऱ्या राऊंड मध्ये टॅरिफ, तिसऱ्या राऊंड मध्ये टॅरिफ म्हणजे काय, कर, काही एक निर्बंधाचा प्रकार आहे. ओके, कर. ओके. चौथ्या राऊंड मध्ये, 5व्या राऊंड पर्यंत, ओके, 5व्या राऊंड पर्यंत फक्त टॅरिफ वरती चर्चा व्हायच्या. ओके. करांवरती जे निर्बंध असतात, एका देशातून दुसऱ्या देशात जेव्हा वस्तू आणि सेवा नेल्या जातात, तर त्या एक देशांतर्गत उत्पादनाला एक मदत म्हणून, देशांतर्गत उत्पादनाला नुकसान नको म्हणून काय केलं जाते, जेव्हा बॉर्डरवरतीच त्याच्यावरती काही निर्बंध लागले जातात, त्याला टॅरिफ्स म्हणलं जाते. ओके. त्याला टॅरिफ्स म्हणतात. ओके. तर जवळजवळ पहिल्या 5 राऊंड मध्ये फक्त टॅरिफ्सवर चर्चा करण्यात आली. फक्त कशावर चर्चा करण्यात आली, टॅरिफवरती. मग तुम्ही 6व्या राऊंड मध्ये बघा, टॅरिफ आणि अँटी डम्पिंग मेजर्स. ओके. असा एक टॉपिक आहे, अँटी डम्पिंग मेजर्स, त्याच्यावरती चर्चा करण्यात आली. ओके. त्यानंतर 7व्या राऊंड मध्ये टॅरिफ, नॉन टॅरिफ, म्हणजे टॅरिफ सारखंच एक नॉन टॅरिफ मेजर्स. ओके. ज्याच्यात क्वांटिटी म्हणजे एक वस्तूंचं प्रमाण, त्याच्यावरती भर दिला जातो, त्यावरती. ओके. त्यावरती चर्चा करण्यात आली. आणि 8व्या राऊंड मध्ये तुम्ही जर बघाल, 8वा राऊंड खूप मोठा राऊंड आहे आणि 8वा राऊंड खूप महत्वाचा राऊंड होता. कारण तुम्ही जर बघितलं, बाकीचे राऊंड खूप कमी दिवस चालले, पण 8वा राऊंड आणि इतर राऊंड जर बघितलं तर बाकीचे राऊंड तुम्ही बघा आता. पहिला राऊंड 47, एकच वर्ष. दुसरा राऊंड 49, एकच वर्ष. तिसरा राऊंड 51, एकच वर्ष. चौथा राऊंड 56, एकच वर्ष. 5वा राऊंड 2 वर्ष. ओके. 6वा राऊंड 3 वर्ष. 7वा राऊंड जवळजवळ 6 वर्ष चालला. पण तुम्ही जर 8वा राऊंड बघितला, 86 पासून 96 पर्यंत 10 वर्ष, तर 94 पर्यंत 8 वर्ष. जवळजवळ हा 8वा राऊंड हा 8 वर्ष चालला. 8वा राऊंड किती वर्ष चालला, 8 वर्ष चालला. आणि हा फक्त 8 वर्ष चालला असं नाही, ह्याच्यात जे करार झाले, चर्चा 8 वर्ष चालली, ह्याच्यात जे करार झाले ते पुढं 2000 जवळजवळ 1 पर्यंत लागू होते. जवळजवळ 2001 पर्यंत लागू होते. ओके. तर राऊंड्स कशाला म्हणायचे मित्रांनो, राऊंड्स म्हणजे काय, चर्चा करण्यासाठी जेव्हा सगळे देश एकत्र येतात, सदस्य देश एकत्र येतात, वाटाघाटी होतात, त्याच्यात करार होतात. ओके. त्याला राऊंड्स म्हणले जाते. असे किती राऊंड झाले आतापर्यंत, 8 झाले. आणि सध्याचा जो राऊंड सुरू आहे तो 9वा राऊंड सुरू आहे. प्रत्येक राऊंड मध्ये वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली जाते. 8व्या राऊंड नंतर, ओके, लक्षात घ्या, 8व्या राऊंड नंतर तुम्ही जर 8व्या राऊंडच्या विषयांबद्दल थोडंसं वाचलं इथं, ओके, इथं लक्ष देऊन जर वाचलं तर तुम्हाला कळेल मित्रांनो,
8व्या राऊंड नंतर WTO ची स्थापना करण्यात आली. ओके, इथं तुम्ही बघाल पहिल्यांदा WTO हा शब्द आला आणि किती देश तिथं सहभागी होते त्या राऊंड मध्ये? 123 देश सहभागी होते. ओके, ही आहे गोष्ट 1986 ते 1994 ची. ओके, तर 123 देशांनी ओके वाटाघाटी करून 1986 ते 1994 मध्ये जिनिव्हामध्ये ओके उरुग्वे राऊंड ओके कुठं झाला? जिनिव्हामध्ये उरुग्वे राऊंड जो झाला ओके तिथं वाटाघाटी झाल्यानंतर सगळ्या विषयांवरती चर्चा करण्यात आली आणि त्या चर्चेच्या अंती आणखी एक गोष्ट झाली आणि ती म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. आता अजून एकदा आपण काय करू? पहिल्या स्लाइड कडे जाऊ. ओके, दुसऱ्या स्लाइड कडे जाऊ. ओके, तर बघा इथं काय दिलं होतं आता तुम्हाला पुन्हा कळेल. ओके, तर 1948 ते 1994 बघा तुमच्या पुढच्या स्लाइड मध्ये जे राऊंड होते बघा 1947 म्हणजे 48 पासून ते सुरुवात झाली. ओके, लागू झालं तिथून ते 94 पर्यंत. ओके, 1948 ते 94 पर्यंत जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. तर हे जे सगळे राऊंड होते हे कशाचे राऊंड होते मित्रांनो? गॅटचे राऊंड होते. गॅटचे. ओके, हे गॅटचे राऊंड होते. म्हणजे काय? आतापर्यंत हे जे सगळे राऊंड आहे ते गॅटच्या अंडर झाले. इथं WTO नावाची संस्था अस्तित्वात नव्हती. ओके, तर 1948 ते 94 पर्यंत जेवढे देखील नियम होते आंतरराष्ट्रीय व्यापाराचं नियमन करण्यासाठी जे नियम होते ते नियम कशाने पुरवल्यात गेले? कोणत्या कराराद्वारे पुरवल्या गेले? गॅट कराराद्वारे. ओके, जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. ओके, मग 9वा राऊंड आला, 9th राऊंड. मग तो राऊंड झाला कधीपासून सुरू झाला? म्हणजे नोव्हेंबर 2001. ओके, आणि सध्या जो राऊंड सुरू आहे तो 9th राऊंड सुरू आहे. सध्या जो राऊंड सुरू आहे तो 9th राऊंड सुरू आहे. ओके, आणि 2001 पर्यंत ओके नोव्हेंबर 2001 पासून ते अगोदर पर्यंत ओके 8व्या राऊंडचेच नियम सुरू होते. 8व्या राऊंडचेच नियम सुरू होते. तर 9व्या राऊंडला एक शब्द आहे द दोहा डेव्हलपमेंट अजेंडा. ओके, दोहा या शहरात तो होता त्यामुळे त्याला दोहा असं म्हणतात. ओके, दोहा डेव्हलपमेंट अजेंडा. ओके, म्हणजे दोहा विकास अजेंडा, ऑल्सो नोन ॲज दोहा राऊंड. आणि हा राऊंड किती होता मित्रांनो? हा राऊंड होता 9वा. आणि आता जो सध्या राऊंड चालू आहे ह्याच राऊंड अंतर्गत काय करतो आपण? ह्याच राऊंड अंतर्गत आपले मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सेस चालतात. ह्याच राऊंड अंतर्गत कॉन्फरन्सेस चालतात. ओके, दी वर्क प्रोग्राम ऑफ द अजेंडा लिस्टेड 21 सब्जेक्ट. 21 विषयांचा नोंदी झाल्या त्याच्यात, म्हणजे 21 विषयांवरती जवळजवळ ह्या राऊंड मध्ये चर्चा झाल्यात आणि सुरू आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, ह्या राऊंडच्या चर्चा अजूनही सुरू आहेत, त्याच्यावर चर्चा सुरूच आहेत. ओके, तर काय जागतिक व्यापार संघटना? जागतिक व्यापार संघटना काय? 2 किंवा 2 देशांमध्ये 2 पेक्षा अधिक देशांमधले जे व्यापाराचे नियम असतात त्यांचं नियमन करण्याचं ओके त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम कोण करते? जागतिक व्यापार संघटना करते. नियम बनवणे, त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि भरपूर आपल्याला कार्य बघायचे आहेत. आता थोड्या वेळात आपल्याला कार्य बघायचे आहेत. ओके, तिथं आपल्याला डिटेलमध्ये काय काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय काय करते हे आपल्याला बघायला मिळेल. ओके, आणि या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये सगळ्या गोष्टी कराराअंती होतात, कराराने होतात. ओके, करार म्हणजे एक अग्रीमेंट्स असतात आणि ते वाटाघाटी केल्यानंतर, चर्चा केल्यानंतर ते ऑल मेंबर कंट्रीज और रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर कंट्रीज सिट अक्रॉस द टेबल. ओके, तिथं चर्चेसाठी बसतात आणि त्याच्यावरती चर्चा, वेगवेगळ्या नियमांवरती, करारांवरती चर्चा होते आणि ते करार त्यानंतर पास केले जातात, त्याच्यावरती स्वाक्षऱ्या होतात आणि त्यानंतर त्या करारांना मूर्त स्वरूप मिळते आणि त्यानंतर ते करार लागू होतात आणि ते नियम, त्या कराराद्वारे जे नियम आहेत ते जे सदस्य देश आहेत त्यांना बंधनकारक असतात. ते नियम त्यांना बंधनकारक असतात. ओके, तर 1948 ते 1994 पर्यंत देखील करार होते, करार चालले, राऊंड चालले, पण तोपर्यंत WTO नावाची संस्था नव्हती. 1994च्या शेवटच्या जेव्हा उरुग्वे राऊंड मध्ये ठरवण्यात आलं की आपल्याला एका संस्थेची गरज आहे, त्या संस्थेला नाव दिलं गेलं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन.
आणि ह्याची निष्पत्ती, हे जे फलश्रुती झाली ह्या राऊंडची, 8व्या राऊंडची, ती म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना. ओके, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना लक्षात ठेवा. ओके, तर मग एक 2001 पर्यंत जे 8व्या राऊंडचे नियम चालले. ओके, 2001 पर्यंत चालले. त्यानंतर नोव्हेंबर 2001 ला दोहा डेव्हलपमेंट अजेंडा म्हणजे 9th राऊंड सुरू झाला. ओके, त्यामध्ये जवळजवळ 21 विषयांना हाती घेण्यात आलं. ओके, त्यावरती चर्चा करण्याचं आणि त्यावरती नियम बनवण्याचं काम हाती घेण्यात आलं आणि आजपर्यंत ते सुरू आहे. ओके, आय होप दिस इज क्लिअर. ओके, तर इथं तुम्हाला सगळ्या राऊंडची माहिती दिलेली आहे. तुम्ही एकदा पुन्हा वाचून घ्या. हे सगळे राऊंड तुम्हाला कुठं झाले आणि त्याचा टाइम पिरियड काय होता, ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ओके, आता थोडेसे बेसिक फॅक्ट्स बघूया. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बद्दल आपण काय करूया, काही बेसिक फॅक्ट्स बघूया. ओके, बेसिक गोष्टी बघूया. द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हॅज 164 मेंबर्स. एकूण सदस्य देश किती आहेत, 164. अकाउंटिंग फॉर 98% ऑफ वर्ल्ड ट्रेड. जर हे जे सदस्य देश आहेत त्यांचा एकूण जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या एकूण 98% व्यापार करणारे जे एकूण जो व्यापार असतो, सगळा जागतिक व्यापार जर तुम्ही बघितला, आंतरराष्ट्रीय व्यापार जर बघितला, 100% जर तो असेल, संपूर्ण जगात जर 100% असेल, तर जवळजवळ 98%, 98% व्यापार हा त्या देशांतर्गत होतो जे ह्याचे सदस्य आहेत. ओके, ह्याचे काय आहेत, सदस्य आहेत. ओके, सदस्य देश आहेत कशाचे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ओके, आणि 25 देश हे निगोशिएटिंग मेंबर्स आहेत. म्हणजे वाटाघाटी करण्याची जी मेंबरशिप आहे ती 25 देशांकडे आहे. ओके, सगळेच वाटाघाटी करतात. ओके, डिसिजन्स आर मेड बाय द एंटायर मेंबरशिप. दिस इज टिपिकली बाय कन्सेन्सस. ओके, सगळे जे मेंबर आहेत, ओके, ते एक मताने काय करतात, निर्णय घेतात. निर्णय घेतात. ओके, तर लक्षात ठेवा, एकमताने निर्णय होते. निर्णय एकतर्फी एका बाजूने होत नाही. ओके, निर्णय हे एकमताने होते. ओके, एक मिनिट. तर ही जी सगळ्यात WTOच्या जी सगळ्यात वरती, ओके, जी सगळ्यात महत्वाची जी बॉडी असते, सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते, जिथं सगळे निर्णय होतात, ओके, त्याला म्हणतो आपण मंत्रिस्तरीय परिषद. त्याला काय म्हणतो आपण, मंत्रिस्तरीय परिषद. ओके, आणि ती मंत्रिस्तरीय परिषद ही वर्षातनं जवळजवळ युजली, ओके, हे काय नियम नाही, पण वर्षातनं ती 2दा भेटते. ओके, मंत्रिस्तरीय परिषद. ओके, तर लक्षात ठेवा, WTO टॉप लेवल डिसिजन बॉडी. ओके, जी निर्णायक संस्था असते, जी निर्णय घेणारी जी बॉडी असते, त्याला काय शब्द आहे, मिनिस्टेरियल कॉन्फरन्स. कॉन्फरन्स म्हणजे परिषद, मिनिस्टेरियल म्हणजे मंत्री स्तरावरती. ओके, मंत्री स्तरावरती मंत्रिस्तरीय जी परिषद असते ती सगळ्यात महत्वाची, ओके, निर्णय घेणारी बॉडी असते. ओके, आणि ती वर्षातनं 2दा वाटाघाटीसाठी भेटते. ओके, त्याच्या मीटिंग जे असतात वर्षातनं 2दा होतात. ओके, पण हा काय नियम नाही, युजली शब्द वापरलेला हा नियम नाही. ओके, भेटलंच पाहिजे असं, कमीत कमी 2दा भेटलंच पाहिजे, जास्तीत जास्त 4दा भेटलंच पाहिजे असं काही नाही. तर एक जनरली काय होते, ही मंत्रिस्तरीय परिषद ही वर्षातनं 2दा होते. ओके, आणि ह्या मंत्रिस्तरीय परिषदेमध्ये काय होतात, मल्टीलॅटरल निगोशिएशन होतात. म्हणजे काय, बहुपक्षीय वाटाघाटी होतात आणि त्या वाटाघाटींना आपण काय म्हणतो, ट्रेड राऊंड शब्द. ओके, काय म्हणतात, ट्रेड राऊंड्स. बहुपक्षीय वाटाघाटी होतात आणि त्याच्यासाठी आपण शब्द काय वापरतो, ट्रेड राऊंड्स. तर तुम्हाला जर प्रश्न आला की सगळ्यात महत्वाची बॉडी कोणती असते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, म्हणजे जी निर्णय घेते, बऱ्याच गोष्टींचे निर्णय घेते, ती असते मंत्रिस्तरीय परिषद. ती काय असते, मंत्रिस्तरीय परिषद. म्हणजे काय, मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स. ओके, तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं, जेव्हापासून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली, ओके, जेव्हापासून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ 11 मंत्रिस्तरीय परिषदा संपलेल्या आहेत आणि सध्या जे सुरू आहे, आता
सगळ्यात चांगली गोष्ट काय, आपलं लेक्चर आणि बाहेर जी मंत्री परिषद, ओके, उद्या ती संपणार आहे. मंत्रिस्तरीय परिषद आहे ना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची, जागतिक व्यापार संघटनेची मंत्री स्तरीय परिषद ही उद्या संपणार आहे. उद्या शेवटचा दिवस आहे आणि ती कितवी आहे? 12वी आहे. ती कितवी आहे? 12वी मंत्रिस्तरीय परिषद आहे. ओके, आतापर्यंत किती मंत्रिस्तरीय परिषद झाल्यात, किती मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स, इथे शब्द आपण मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स झालेले मित्रांनो, आतापर्यंत जवळजवळ 11 मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स झालेले आहेत. आणि जी सध्या होती मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स, ती मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स आहे 12वी. ओके, सध्याची मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स होते ती मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स आहे 12वी. ओके, तर थोडंसं आपण बघूया. पहिली मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स बघा 96, दुसरी 98, आणि तुम्हाला असं घोकंपट्टी करायची गरज नाही. 1995 ला आंतरराष्ट्रीय जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. साहजिक आहे, त्यानंतर मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सेस व्हायला लागले. त्यानंतर काय लागलं? मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स व्हायला लागल्या. आणि त्यामुळं पहिली 96 ला झाली, दुसरी 98 ला झाली, तिसरी जर बघा तुम्ही, ओके, 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 99 ला झाली. ओके, चौथी 2001, पाचवी 2003, सहावी 2005, सातवी 2009, आठवी 2011, नववी 2013, 10वी मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स 2015, 11वी 17. आता तुम्ही जर बघाल, ह्यामध्ये 2-3 वर्षांचाच गॅप आहे. ओके, यामध्ये 2-3 वर्षाचाच गॅप आहे. पण जर 17 नंतर जर तुम्ही बघितला, 12वी मंत्रिस्तरीय परिषद होण्यासाठी 2022 उजाडलं मित्रांनो. 2019 ला ही मंत्रिस्तरीय परिषद होणार होती, पण कोरोनामुळे ही पुढे ढकलण्यात आली आणि त्यामुळं ती मंत्रिस्तरीय परिषद ही सध्या होतीये, ओके, जिनेवाला सध्या होतीये. तर सध्या सुरू असलेली मंत्रिस्तरीय परिषद ही 12वी आहे. सध्या सुरू असलेली मंत्रिस्तरीय परिषद काय ही 12वी आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, तर बघा, किती टोटल 11 मंत्रिस्तरीय परिषदे झाल्या आणि सध्या 12वी सुरू आहे. आणि चौथी जी मंत्रिस्तरीय परिषद होती मित्रांनो, चौथी जी मंत्रिस्तरीय परिषद होती ती थोडी महत्वाची होती, कारण त्यामध्ये ट्रेड राऊंड झाले आणि त्यामध्ये दोहा डेव्हलपमेंट अजेंडा, थोड्या वेळापूर्वी आपण ज्याचं नाव घेतलं होतं, ते मी तुम्हाला ते पुन्हा स्लाइड कडे नेतो. हा, इकडे बघा. ओके, तर हे चौथ्या 4th मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स, 4th MC. ओके, तर द दोहा डेव्हलपमेंट अजेंडा, ऑल्सो नोन ॲज दोहा राऊंड. ओके, दोहा राऊंड. तर इथं 2001 ला बघा तुम्ही, आपण पुन्हा त्या स्लाइड कडे जाऊ. 9 ते 14 नोव्हेंबर 2001 मध्ये, ओके, 9 नोव्हेंबर 2001 पासून 14 नोव्हेंबर 2001 पर्यंत कतार या देशात, दोहा या शहरात, कतार या देशात चौथी मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स झाली. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची मंत्रिस्तरीय परिषद झाली आणि त्या मंत्रिस्तरीय परिषदेमध्ये 21 विषय असलेला एक ट्रेड राऊंड झाला आणि त्या मंत्रिस्तरीय परिषदेला आपण नाव दिलं होतं दोहा डेव्हलपमेंट अजेंडा. नाव काय होतं? दोहा डेव्हलपमेंट अजेंडा. तर तुम्हाला जर प्रश्न आला की दोहा डेव्हलपमेंट अजेंडा हा कोणत्या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स मध्ये झाला, मंत्रिस्तरीय परिषदेमध्ये झाला, तर त्याचं उत्तर आहे चौथ्या. ओके, चौथ्या मंत्रिस्तरीय परिषदेमध्ये हा दोहा डेव्हलपमेंट अजेंडा आला. ओके, आणि त्यामध्ये जवळजवळ 21 विषयांवरती चर्चा करण्यास 21 विषय हे चर्चेसाठी निवडण्यात आले. ओके, वाटाघाटीसाठी निवडण्यात आले आणि हा राऊंड अजूनही सुरू आहे. ओके, तर हा जो राऊंड आहे दोहा राऊंड हा अजूनही सुरू आहे. याच्यावरती वाटाघाटी होतात, मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सेस होत राहतात. ओके, आणि त्यामध्ये जे असे अजेंडा वगैरे पास केले जातात त्याच्यावरती वाटाघाटी होत राहतात. ओके, तर 1948 ते 1994 पर्यंत गॅट होतं. 1995 नंतर सुरू झालं WTO ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, आणि त्यानंतर मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स सुरू झाल्या. आजपर्यंत जवळजवळ 11 मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सेस झाल्या, 11 इन टोटल से MCs. आणि सध्या जी सुरू आहे मित्रांनो, सध्याची मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स सुरू आहे ती 12वी आहे. ती कोणती आहे? 12वी आहे. तर अशाच एका मिनिस्ट्रियल कॉन्फरन्समध्ये, कोणत्या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्समध्ये मित्रांनो? चौथ्या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्समध्ये दोहा डेव्हलपमेंट अजेंडा पास करण्यात आला, ज्यामध्ये वाटाघाटीसाठी जवळजवळ 21 विषयांना निवडण्यात आलं. ओके, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. आता आपण मूळ मुद्द्याकडे, हे आतापर्यंत जे बघितले थोडासा इतिहास होता, थोडेसे म्हणजे बेसिक गोष्ट होती.
आपण आता नेमकं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करते काय, ओके, त्याची कार्य काय ते बघूया. ओके, नाउ वी विल गो थ्रू what exactly the organization, World Trade Organization, does. Okay, we will try to we will go through what it exactly does. Okay, we will try to understand what it exactly does. Okay, तर कार्य काय काय बघा, समजून घ्या. मनाने कार्य तयार करू नका. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वेबसाईट वरती ही चांगली, ओके, जेवढी इथं कार्य लिहिली आहेत तेवढी कार्य तिथे लिहिलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही मनाने काही टाकू नका. हा, त्यालाच फक्त तोडून मोडून जर लिहिलेलं असेल, व्यापार करार व त्याची देखरेख, इथं मी व्यापार करारावर देखरेख असा शब्द वापरला, तुम्हाला जर परीक्षेत व्यापार करार त्याची देखरेख असा शब्द आला तर काय चालेल, पण उगाच मनाने कोणतंही दुसरं कार्य त्याच्यात ऍड करू नका. ओके, नाहीतर तुमचे मार्क्स कटतील. ओके, मनाने जर कार्य तुम्ही ऍड केलं तर तुमचे मार्क्स कटायचे चान्सेस असतात. ओके, तर कार्य काय काय आहेत बघा. व्यापार करारावर देखरेख म्हणजे व्यापार करार झाल्यानंतर त्याला जे त्याच्यावरती नजर ठेवणे, ओके, त्याचं प्रशासन करणे, ओके, त्याला लागू करण्याचं काम कोण करते? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करते. ओके, तर हे सगळ्यात महत्वाचं. व्यापार विषयक वाटाघाटीसाठी मंच, हा, इट प्रोव्हाइड्स अ फोरम फॉर ट्रेड निगोशिएशन. तर दोन किंवा दोन पेक्षा अधिक देशांमध्ये जे व्यापार होणार आहे त्याच्यासाठी जे नियम आहेत, ओके, त्या नियमांवरती चर्चेची गरज आहे. ओके, नियम बनवण्यासाठी काय चर्चेची गरज आहे. आणि ह्या चर्चा होतात, ह्या वाटाघाटी होतात. ओके, आणि या वाटाघाटीसाठी एक मंच जो आपल्याला मिळालेला आहे, सगळ्या देशांना मिळाला, तो मंच म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ओके, वाटाघाटी करण्यासाठी जो मंच मिळाला आपल्याला तो आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर मला विचारलं तर मी म्हणेन हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे व्यापार विषयक विवादांचे निवारण. ओके, जर ट्रेड रिलेटेड जेवढे डिस्प्यूट्स असतील, व्यापार विषयक जे विवाद असतील, ओके, वाद असतील, ओके, वाद, ओके, विवाद नाही, वाद, चुकून मी विवाद लिहिले. वादांचं जे निवारण करण्याचं काम कोण करते? WTO करते, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करते. ओके, चौथं कार्य आहे राष्ट्रीय व्यापार धोरणांचा आढावा. प्रत्येक देशाचं एक राष्ट्राचं एक व्यापार धोरण असते, ट्रेड पॉलिसी असते. ओके, भारताची ट्रेड पॉलिसी आहे, तशी पाकिस्तानची ट्रेड पॉलिसी, तशी बांगलादेशची ट्रेड पॉलिसी असेल. प्रत्येकाचं एक व्यापार धोरण असते. कोणत्या गोष्टीचा व्यापार केला पाहिजे, कोणत्या गोष्टींवरती कर लावला पाहिजे, कोणत्या गोष्टींना महत्व दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टींना एक आधार दिला पाहिजे, कोणत्या गोष्टींना सबसिडी अनुदान दिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी नमूद केलेलं एक व्यापार धोरण असते. ओके, तर या सगळ्या राष्ट्रांच्या व्यापार धोरणांचा आढावा घेण्याचं काम कोण करते? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करते. कारण कदाचित या राष्ट्रीय व्यापार धोरणांमुळे इतर देशांना नुकसान होत असेल. आढावा का घेते हे? कारण ते बघते की ह्या देशाने जे राष्ट्रीय व्यापार धोरण बनवलेलं आहे ते व्यापार धोरण काय बरोबर नाही आणि हे जे जागतिक व्यापार आहे त्यासाठी पूरक नाही, त्यासाठी कंड्युसिव्ह नाही. आणि त्यामुळे काय, या व्यापाराचा जे राष्ट्रीय व्यापार धोरण आहे प्रत्येक देशाचं त्याचा आढावा घेणं महत्वाचं आहे असं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला वाटते आणि त्याचा आढावा घेतला जातो. विकसनशील देशांची व्यापार क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न. हा, जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत, जे डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत, विकसनशील देश आहेत. ओके, इथं थोडासा शब्द चुकला, विकसनशील देश झालं, विकसनशील देश आहेत. ओके, त्या देशांची जी व्यापार क्षमता आहे, ट्रेड कॅपॅसिटी जी आहे ती वाढवण्याचं काम कोण करते? वाढवण्यासाठी मदत आणि वाढवण्याचं काम कोण करते? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करते. ओके, कोऑपरेटिंग विथ अदर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. इतर ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत जसं की वर्ल्ड बँक असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल किंवा इतर जे अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेशी त्यांचा संबंध नसेल, पण इतर जे असतील कदाचित सामाजिक कार्यांविषयी जे आंतरराष्ट्रीय संघटना असतील ज्या वेगळ्या क्षेत्रात काम करतात त्यांच्यासोबत देखील सहकार्य करण्याचं काम कोण करते? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करते. तर मित्रांनो, सरळ सरळ कार्य दिलेले आहेत, स्वतः तयार करू नका. ओके, पुन्हा मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, आता या लेक्चरमध्ये पण सांगतो की कार्य दिलेले आहेत तेवढेच कार्य तुम्ही वाचायचे आणि त्यांना समजून घ्यायचं. ओके, लक्षात. तर काय काय कार्य आहेत? व्यापार करारावर देखरेख ठेवणे, व्यापार विषयक वाटाघाटीसाठी हा मंच आहे. ओके,
व्यापार विषयक विवादांचे जे वादांचे निवारण कुठे होते तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कडे होते. राष्ट्रीय व्यापार धोरणाचा आढावा, प्रत्येक देशाचं एक राष्ट्रीय व्यापार धोरण असते, त्यांचा आढावा घेण्याचं काम देखील वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करते. विकसनशील देशांची व्यापार क्षमता वाढवण्यासाठी देखील प्रयत्नशील असते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था असतात त्यांच्यासोबत सहकार्य करण्याचं काम देखील वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करते. ओके, तर ही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची कार्य आहे. ओके, आता बघूया आपण सगळ्यात महत्वाचं कार्य. ओके, की जे विवाद असतात. ओके, भरपूर वाद असतात, दोन देशांमध्ये वाद असतात. मुळात ते वाद कशामुळे तयार होतात? ते वाद तयार होतात बऱ्याच प्रमाणात प्रशुल्क किंवा टॅरिफ्स लावल्याबद्दल. टॅरिफ्स, कस्टम ड्युटी अशा वेगवेगळ्या प्रकारचे कर लावल्याबद्दल, वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लावल्याबद्दल हे वाद सुरू होतात. ओके, हे वाद सुरू होतात. आणि बऱ्याचदा देश काय करतात, काही देशांना एक वेगळ्या सवलती दिल्या जातात. समजा आपण भारत असेल, भारत जर इतर देशांशी व्यापार करत असेल, ओके, विदेशी व्यापार करत असेल, तर काय होते की एक जेव्हा व्यापार होतो तर कदाचित बऱ्याचदा एका विशिष्ट देशाला वेगळी वागणूक दिली जाते आणि दुसऱ्या देशाला वेगळी वागणूक दिली जाते. ओके, एक विशेष देशाला आपण फेवर करतो. ओके, त्याच्याशी वागणूक आपली वेगळी असते, त्याच्याशी त्याला लावणार त्या देशातून येणाऱ्या मालासाठी लावणारा कर वेगळा असतो, दुसऱ्या देशातून येणाऱ्या मालासाठी कर वेगळा असतो. आणि ह्यातून तयार काय होते मित्रांनो, ह्यातून डिस्क्रिमिनेशन तयार होते. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? भेदभाव. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? भेदभाव. आणि हे भेदभाव होऊ नये, भेदभाव रहित व्यापार झाला पाहिजे, ह्यासाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन प्रयत्नशील असते. आणि कोणत्या रूपात प्रयत्न करते ते आपण लगेच बघूया. ओके, तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं जे उद्देश असते जागतिक व्यापार संघटनेचं, ते असते ट्रेड विदाऊट डिस्क्रिमिनेशन. म्हणजे काय? भेदभाव रहित. ओके, भेदभाव विरहित, भेदभाव नसलेलं. ओके, भेदभाव नसलेलं व्यापार. ओके, दोन किंवा दोन पेक्षा अधिक देशांमध्ये जर व्यापार होत असेल तर तो व्यापार कसा असला पाहिजे? त्यामध्ये भेदभाव नसला पाहिजे. त्यामध्ये काय? भेदभाव नसला पाहिजे. आता मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की भेदभाव कसा होऊ शकतो. समजा दोन देश असतील, ओके, ए आणि बी. समजा तीन देश असतील, ए, बी आणि सी. आता हा ए नावाचा देश आहे, हा ह्याच्याशी व्यापार करतो, ह्याच्याशी व्यापार करतो. पण हा जो ए नावाचा देश आहे, ओके, तो जेव्हा बी शी व्यापार करतो तेव्हा नियम वेगळे लावतो, आणि जेव्हा सी शी व्यापार करतो तेव्हा नियम वेगळे लावतो. ओके, कदाचित ए देश काय करतो, बी देशातून येणारा जो माल असेल त्यावरती जास्त आयात कर लावत असेल. ओके, कस्टम ड्युटी वगैरे जास्त लावत असेल. आणि सी देशातून येणाऱ्या आयात ड्युटी, बी देशातून येणाऱ्या मालावरती आयात ड्युटी कशी असेल, आयात कर कसा असेल, जास्त असेल कदाचित. आणि सी देशातून येणारा जो माल असेल त्यावरती जो आयात कर असेल तो आयात कर कसा असेल, कदाचित कमी असेल. ओके, तर हा भेदभाव झाला, हा भेदभाव झाला. तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय करते, कारण तुम्ही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मेंबर आहात, यू आर मेंबर कंट्री, यू आर मेंबर इकॉनॉमी, यू आर मेंबर नेशन. ओके, तुम्ही सदस्य देश आहात, तर तुम्हाला असं करणं अलाउड नसते, तुम्हाला ह्याची परवानगी नसते. ओके, तर असा भेदभाव किंवा अशा प्रकारचे विविध प्रकारचे भेदभाव जे असतील ते भेदभाव रोखण्याचं काम कोण करते? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना करते. ओके, तर कोणत्या प्रकारे करते, कोणत्या मार्गे करते? त्याच्यात दोन सगळ्यात महत्वाचे एक टूल्स आहेत, त्यांच्याकडे एक शस्त्र आहे. एका शस्त्राचं नाव आहे त्या MFN. ओके, त्याला इंग्रजीमध्ये याचा लॉंग फॉर्म आहे मोस्ट फेवर्ड नेशन. ओके, याचं नाव काय? मोस्ट फेवर्ड नेशन. ओके, आणि दुसरं आहे नॅशनल ट्रीटमेंट. म्हणजे काय? राष्ट्रीय दर्जा. ओके, मोस्ट फेवर्ड नेशनला असा तुम्ही काही मराठीत मध्ये शब्द तयार करायच्या भानगडीत पडू नका, असंही लक्षात ठेवलं तर चालेल. फेवर म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण फेवर करतो. ओके, त्याला आपण त्याला अनुकूल समजतो, इतरांना समजत नाही. ओके, त्या व्यक्तीला किंवा त्या देशाला अनुकूल असं काहीतरी करतो, इतरांना ते करत नाही, इतर देशांसोबत ते करत नाही, त्याला म्हणतात फेवर. ओके, त्याला म्हणतात फेवर. ओके,
मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे एखाद्या विशेष देशाला आपण एक वेगळा दर्जा देतो. ओके. आणि मोस्ट फेवर्ड नेशन मध्ये काय असते, जर एका विशेष देशाला समजा ए देश हा बी देशाला विशिष्ट दर्जा देत असेल, तर तोच दर्जा इतर देशांना देणं गरजेचं आहे, देणं अपेक्षित असते. ओके. देणं काय असते, अपेक्षित असते. थोड्या वेळात आपण त्याच्याबद्दल डिटेलमध्ये बघूया. तर जर भेदभाव होत असेल, ओके, व्यापारामध्ये भेदभाव होत असेल, एखादा देश असेल, पर्टिक्युलर कंट्री असेल, एखादी पर्टिक्युलर अर्थव्यवस्था असेल, ती काय करते, 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांसोबत जेव्हा व्यापार करते, तर ते व्यापाराची जे पद्धत असते ती भेदभाव पूर्ण असते. म्हणजे भेदभाव असतो त्याच्यात, ओके. वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या ट्रीटमेंट दिल्या जातात. तर हे थांबावे म्हणून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय करते, तर मोस्ट फेवर्ड नेशन आणि नॅशनल ट्रीटमेंट अशा दोन ट्रिक्स, असे 2 शस्त्र वापरते. ओके. तर नेमकं याच्यात काय होते, ओके. पहिलं आपण मोस्ट फेवर्ड नेशन बद्दल बघूया आणि त्यानंतर राष्ट्रीय दर्जाचा अर्थ बघूया. ओके. मोस्ट फेवर्ड नेशन काय, ओके. मोस्ट फेवर्ड नेशन काय, ट्रीटिंग अदर पीपल इक्वली अंडर द WTO अग्रीमेंट. हे जे जागतिक व्यापार संघटनेचे जे करार आहेत, कंट्रीज कॅन नॉट नॉर्मली डिस्क्रिमिनेट बिटवीन देअर ट्रेडिंग पार्टनर्स. ओके. जर तुम्ही सगळे समजा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे समजा ABCDEFG असे देश आहेत आणि हे सगळेच काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मेंबर आहेत, सदस्य देश आहेत समजा. आणि हे देश काय करतात, एकमेकांसोबत व्यापार करतात. जसं की आता समजा या देशांमध्ये असा व्यापार सुरू आहे, या देशांमध्ये, ओके, असा व्यापार सुरू आहे. ओके. सगळे देश एकमेकांसोबत व्यापार करतात. ओके. तर जेव्हा हे एक देश एकमेकांसोबत व्यापार करतात, तेव्हा तो व्यापार कसा पाहिजे, भेदभाव रहित पाहिजे. भेदभाव नकोय ओके. त्या व्यापारामध्ये भेदभाव नको. ओके. तर जर ट्रेडिंग पार्टनर्स म्हणजे जे पार्टनर असतात, व्यापार करणारे जे देश असतात, एकमेकांसोबत व्यापार करणारे देश असतात, ते जर एकमेकांसोबत भेदभाव करत असतील, ओके, तर ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मते अपेक्षित नाही. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मते ते अपेक्षित नाही. ओके. तर काय केलं पाहिजे, समजा आता मी थोडस एक कमी देश घेतो समजून सांगण्यासाठी. समजा ए हा देश बी देशाला काहीतरी एक वागणूक देते. ओके. ओके. एक विशेष प्रकारची वागणूक देते. समजा बी देशातून जो ए देशात माल येतो, त्याच्यावरती आयात कर हा कमी लावला जातो. ओके. काय केला जातो, आयात कर हा कमी लावला जातो. ओके. तर ह्या देशाला तुम्ही जी ट्रीटमेंट दिली, ओके, ह्या देशाला जसं तुम्ही वागवलं, ओके, तर मित्रांनो, मोस्ट फेवर्ड नेशन काय लक्षात घ्या. ओके. जर 2 देश असतील, ओके, ए आणि बी, त्यामध्ये जर व्यापार होत असेल, ओके, ए आणि बी देशांमध्ये व्यापार होत असेल आणि ए हा देश बी देशाला काय करतोय, एक विशेष वागणूक देतोय. ओके. विशेष वागणूक देतो. तर हीच वागणूक ए देशाने इतर जेवढे व्यापार संबंध असणारे देश असतील, ओके, CDEFG, हे सगळे जे देश असतील त्यांनाही देणं अपेक्षित आहे. हीच वागणूक त्यांना देणं अपेक्षित आहे. ओके. तर इथे लिहिलंय बघा, ग्रांट समवन अ स्पेशल फेवर अँड यू हॅव टू डू द सेम फॉर ऑल अदर WTO मेंबर्स. तर हे सगळेच WTO मेंबर असतील. लक्षात घ्या, सगळ्यात मोठी कंडिशन, अट काय आहे, की ज्या देशांसोबत तुमचा व्यापार होतोय, ते कसे पाहिजे, WTO चे मेंबर पाहिजे, तेव्हाच WTO चे नियम लागू होतात. जर WTO चे मेंबर नसतीलच तर हे नियम लागू होत नाही. तर ए देश हा काय करतोय, बी देशासोबत जेव्हा व्यापार करतोय तेव्हा एक विशेष त्याला ट्रीटमेंट देते. ओके. एक विशेष फेवर करते. जसं की आयात कर कमी असेल, ओके, किंवा जी आयात करण्याची जी टोटल प्रमाण असेल, ओके, जी मॅग्निट्यूड असेल, जी क्वांटिटी असेल ती जास्त असेल, तीच ट्रीटमेंट, तीच वागणूक ए देशाने इतर देशांनाही दिली पाहिजे ज्या देशांसोबत ए हा देश व्यापार करतोय. ओके. प्रोव्हाइडेड, अट काय आहे, अट आहे की बाकीचे देश पण काय WTO चे मेंबर असणं गरजेचं आहे. जर एखादा झेड नावाचा देश असेल
आणि तो WTOचा मेंबर नसेल, तर हा देश ह्या देशासोबत कशीही ट्रीटमेंट देऊ शकतो. ए देश हा झेड देशाला कशी ट्रीटमेंट देऊ शकतो, कितीही कन्सेशन देऊ, कितीही सूट देऊ शकतो, त्याचा काही संबंध नसतो. हे जे नियम लागू होतात, मोस्ट फेवर्ड नेशन हा जो रूल असतो तो लागू कधी होतो, हे सगळेच देश जे ट्रेडिंग पार्टनर्स आहेत ते काय पाहिजे, ते ट्रेडिंग पार्टनर्स जे व्यापार एकमेकांसोबत जे व्यापार करतायत देश, ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मेंबर पाहिजेत. ओके. तर जर एखादी जर एक विशेष वागणूक बी ला देत असेल, तर तीच वागणूक ए देशाने CDEFG जेवढे देश आहेत, ओके, जेवढ्या देशांसोबत त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, विदेशी व्यापार आहे, तेवढ्या देशांना ती वागणूक देणं गरजेचं आहे. फक्त अट काय आहे, ते देश पण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य असणं गरजेचं आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य असणं गरजेचं आहे. आय होप यू आर गेटिंग द पॉइंट. तर मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे काय, तर भेदभाव विरहित जे व्यापार असतो, सर्व व्यापारी देशांना समान वागणूक. ओके. जेवढे व्यापारी देश असतील, ओके, तुमच्यासोबत जे व्यापार करतात ते देश असतील, त्यांना तुम्ही समान वागणूक द्या. म्हणजे ग्रांट समवन स्पेशल फेवर. जर एखाद्याला तुम्ही जर स्पेशल फेवर देत असाल, ए हा देश जर बी देशाला एक स्पेशल ट्रीटमेंट देत असेल, तर तीच ट्रीटमेंट ए देशाने CDE जेवढे देश आहेत त्यांना, जेवढ्या देशांसोबत त्याचा व्यापार आहे त्या देशांना देणं अपेक्षित आहे. प्रोव्हाइडेड, अट काय आहे, CDE हे बाकीचे देश पण WTO चे मेंबर असणं गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीला काय म्हणतात, मोस्ट फेवर्ड नेशन म्हणतात. मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस पण म्हणतात. ओके. मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस हा दर्जा असतो मोस्ट फेवर्ड नेशनचा. ओके. म्हणजे मी जर समजा मी एक देश आहे आणि तुम्ही काही देश आहात आणि मी तुमच्यासोबत व्यापार करतो, मी जर तुम्हाला मोस्ट फेवर्ड नेशन असा दर्जा देत असेल, याचा अर्थ काय, की मी तुमच्याशी जी वागणूक, तुम्हाला जी वागणूक देतो, व्यापारी म्हणून, व्यापारी देश म्हणून जी वागणूक देतोय, तीच वागणूक मी इतरांना दिलेली आहे. त्याचा अर्थ असा होतो. ओके. ह्याने काय होते, ह्याने भेदभाव कमी होतो. याने काय होते, ह्याने भेदभाव कमी होतो. ओके. तर तर व्यापार करताना जे भेदभाव असतात ते कमी होतात. ओके. दुसरं एक आहे नॅशनल ट्रीटमेंट. ओके. दुसरं काय, नॅशनल ट्रीटमेंट. भेदभाव कमी करण्यासाठी 2 शस्त्र वापरले जातात. शस्त्र म्हणजे टूल्स वापरले जातात. ओके. एक 2 गोष्टी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वापरते. एक आहे मोस्ट फेवर्ड नेशन, दुसरं आहे नॅशनल ट्रीटमेंट. मोस्ट फेवर्ड नेशन मध्ये काय, जर एखादी विशिष्ट वागणूक तुम्ही एका देशाला दिली, तर तीच वागणूक इतर देशांना देणं अपेक्षित आहे. अट एवढीच आहे की हे सगळे देश काय, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे, जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य देश पाहिजे, एवढीच अट आहे. आता दुसरं जे काम वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करते ते भेदभाव मिटवण्यासाठी, ओके, ते आहे नॅशनल ट्रीटमेंट. म्हणजे काय, राष्ट्रीय दर्जा. खूप सोपं आहे. ट्रीटिंग फॉरेनर्स अँड लोकल्स इक्वली. हा, स्थानिक जे उत्पादक आहेत आणि विदेशी जे उत्पादक आहेत, ओके, स्थानिक उत्पादक आणि विदेशी उत्पादक जे आहेत, त्या दोन्ही उत्पादकांना समान दर्जा देणे. ओके. समान दर्जा देणे म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही आयात करत असाल, इम्पोर्टेड असेल, ओके, आयात करत असाल, आणि एखादी गोष्ट जर लोकली प्रोड्यूस असेल, म्हणजे देशांतर्गत जर बनवली गेलेली असेल, तर दोन्ही वस्तूंना तुम्ही समान वागणूक दिली पाहिजे आणि दोन्ही वस्तूंना राष्ट्रीय दर्जा दिला पाहिजे. म्हणजे असा तुम्ही असं त्यांना गृहीत धरायचं की या दोन्ही गोष्टी ह्या आपल्या देशातच बनलेल्या आहेत, आपल्या राष्ट्रातच बनलेल्या आहेत. ओके. तर आयात केलेले आणि देशांतर्गत उत्पादित ज्या वस्तू आणि सेवा आहे, ओके, त्या वस्तू आणि सेवा आहेत आयात केलेल्या आणि आपल्या देशांतर्गत बनवलेल्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत, त्या दोघांना समान दर्जा. समान दर्जा म्हणजे काय, आपल्या देशात ज्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्यात त्यांना जी आपण वागणूक देतो, त्यांना जो दर्जा देतो, त्या राष्ट्रीय दर्जा देतो, ते आपल्या देशातले आहेत असं म्हणतो, त्या राष्ट्राचे आहेत असं म्हणतो. तोच दर्जा आयात केलेल्या वस्तूंना देणं अपेक्षित आहे. तोच दर्जा आयात केलेल्या वस्तूंना देणं अपेक्षित आहे. ओके. आय होप यू अंडरस्टूड. तर ह्या 2 गोष्टी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय करते, लागू करते, की जर तुम्ही जागतिक व्यापारी संघटनेच्या कराराच्या स्वाक्षरी केलेले सदस्य देश आहात, तर तुम्हाला ह्या गोष्टी मान्य कराव्या लागतात. कोणकोणत्या गोष्टी, मोस्ट फेवर्ड नेशन आणि नॅशनल ट्रीटमेंट. मोस्ट फेवर्ड नेशन मध्ये काय, तुम्ही जर एक विशेष वागणूक एका विशिष्ट देशाला दिली असेल, तर तीच वागणूक इतर देशांना देणं अपेक्षित असते. आणि नॅशनल ट्रीटमेंट मध्ये आयात केलेल्या वस्तू आणि सेवा असतील आणि दुसरीकडे
त्याच देशांतर्गत बनवलेल्या वस्तू सेवा असतील, तर जे आयात केलेल्या वस्तू आणि सेवा असतील त्या वस्तू आणि सेवांना जी वागणूक तुम्ही देशांतर्गत उत्पादित वस्तू आणि सेवांना देता तीच वागणूक तुम्ही आयात केलेल्या वस्तू आणि सेवांना देणं अपेक्षित आहे. ओके, अपेक्षित आहे. तर इथं थोडंसं त्याबद्दल जास्त लिहिलं मी. ओके, द सेम शुड अप्लाय टू फॉरेन अँड डोमेस्टिक सर्व्हिसेस अँड टू फॉरेन अँड लोकल ट्रेडमार्क्स, कॉपीराइट्स अँड पेटेंट्स. हा, जो असा राष्ट्रीय दर्जा आपण जे बघितलंय, ओके, नॅशनल ट्रीटमेंट बद्दल बघितलंय, ही गोष्ट कशा कशाला लागू होते? ती गोष्ट सर्व्हिसेसला पण लागू होते, जशी गुड्सला लागू होते. गुड्स म्हणजे काय? वस्तू. नॅशनल ट्रीटमेंट हा जो दर्जा, राष्ट्रीय दर्जा ही जी गोष्ट आहे, ओके, हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा जो नियम आहे तो जसं वस्तूंना लागू होतो तसंच सेवांना देखील लागू होतो. त्याला सर्व्हिसेस म्हणतात. ओके, सेवांना लागू होतो. आणि तीच गोष्ट बौद्धिक मालमत्ता म्हणजे म्हणजे काय? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज, IP म्हणजे काय? बौद्धिक मालमत्ता. म्हणजे जे आयडियाज असतील, कॉपीराइट असतील, पेटेंट असतील, ट्रेडमार्क असतील, रजिस्टर्ड मार्क असतील, ह्या सगळ्या देशांना नो हाऊ असेल, ओके, इंडस्ट्रियल डिझाईन असेल, ओके, ह्या ज्या बौद्धिक मालमत्ता आहेत ज्या की युनिक आहेत, ओके, थोड्या वेळानंतर मी बौद्धिक मालमत्तेचा अर्थ सांगणार आहे तुम्हाला, तर त्या देशांना त्या गोष्टींना पण हे लागू होईल. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे जे राष्ट्रीय दर्जा, ओके, राष्ट्रीय दर्जा कशाबद्दल बोलते? वस्तू आणि सेवांबद्दल बोलते. आणि मोस्ट फेवर्ड नेशन कशाबद्दल बोलते? देशांबद्दल बोलते. मोस्ट फेवर्ड नेशन मध्ये तुम्ही जर एक विशिष्ट ट्रीटमेंट एका देशाला देत असाल तर तीच ट्रीटमेंट दुसऱ्या देशांना देणं अपेक्षित आहे. हे देशांबद्दल बोलते. आणि नॅशनल ट्रीटमेंट ही राष्ट्रीय दर्जा कशाबद्दल बोलते? वस्तूंबद्दल बोलते. जर तुम्ही एक विशिष्ट ट्रीटमेंट, ओके, जर इथल्या वस्तूंना, ओके, देशांतर्गत बनलेल्या वस्तूंना जर तुम्ही आपलं मानत असाल, राष्ट्रीय मानत असाल, तर तोच दर्जा तुम्ही आयात केलेल्या वस्तूंना देणं अपेक्षित आहे. तोच दर्जा तुम्ही आयात केलेल्या वस्तूंना देणं अपेक्षित आहे. ओके, तर हे वस्तूंबद्दल आहे आणि हे राष्ट्राबद्दल. हे राष्ट्राबद्दल आहे आणि हे वस्तूंबद्दल आहे. तर वस्तूंबद्दलच नाही ते, तर तीच गोष्ट सेवांना पण लागू होते. ओके, नॅशनल ट्रीटमेंटची म्हणजे एखादी सेवा देशांतर्गत तयार झालेली असेल आणि एखादी सेवा तुम्ही आयात करत असाल तर दोघांना कसा राष्ट्राचाच दर्जा, राष्ट्रीय दर्जा दिला पाहिजे. ओके, देशांतर्गत तयार झालेली सेवा आणि बाहेरून आयात केलेली सेवा दोघांना दिलेली वागणूक ही समान पाहिजे. दोघांना दिलेली वागणूक काय पाहिजे? समान पाहिजे. आणि हे जे राष्ट्रीय दर्जाचा जो नियम आहे तो फक्त वस्तूंना लागू होत नाही, तो सेवांना पण लागू होतो. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, लक्षात ठेवा, खूप महत्वाचा पॉइंट आहे, तो बौद्धिक मालमत्तेला देखील लागू होतो. तो बौद्धिक मालमत्तेला देखील लागू होतो. आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये बौद्धिक मालमत्तेबद्दल जे नियम आहेत, ओके, ते नंतर बघायचे आहेत थोड्या वेळात. ओके, तर बौद्धिक मालमत्ता म्हणजे तुम्हाला अगोदर सांगतो थोडंसं बौद्धिक मालमत्तेविषयी. ओके, बौद्धिक मालमत्ता काय असतात? बौद्धिक मालमत्ता निर्मात्याला विशेष अधिकार दिले जातात. समजा मी एखादी विशिष्ट डिझाईन बनवत आहे, समजा असंच मी उदाहरण म्हणून देतोय, ही काही विशेष डिझाईन नाही, मला माहित आहे. ओके, समजा हे एक काहीतरी एक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट आहे आणि यावरती मी एक विशेष डिझाईन बनवली. समजा माझी डिझाईन अशी काहीतरी डिझाईन, ओके, असंच काढलंय मी. ओके, आणि ही एक 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 विशिष्ट डिझाईन आहे. ओके, आणि ही इंडस्ट्रीमध्ये वापरली जाते. ओके, वेगवेगळ्या क्षेत्रात ही वापरली जाते. समजा, ओके, उद्योगांमध्ये ही वापरली जाते. इंडस्ट्रियल डिझाईन आहे आणि ह्याचा वापर करून लोक काय करतात? त्यांची वस्तू आणि सेवा बनवतात. ओके, तर ही एक बौद्धिक मालमत्ता आहे, कारण हे मी निर्माण केलेली आहे आणि ही कशा युनिक आहे. ओके, ही कशी आहे? युनिक आहे. जर ही डिझाईन युनिक असेल तर यासाठी मला कदाचित पेटेंट मिळेल. ओके, यासाठी मला कदाचित पेटेंट मिळेल. किंवा हे जर कदाचित लोगो असेल, एखाद्या कंपनीचा लोगो असेल, तर कदाचित मला ह्या ट्रेडमार्क मिळेल किंवा रजिस्टर्ड मार्क मिळेल. तर ही बौद्धिक मालमत्ता आहे आणि ह्याबद्दल मला त्या देशातले जे कायदे कानून असतात काय करतात? मला विशेष अधिकार देतात. ह्या डिझाईन बद्दल, ह्या ट्रेडमार्क बद्दल, ह्या रजिस्टर्ड मार्क बद्दल मला काय एक विशेष अधिकार दिला जातो. ओके, आणि तो जो विशेष अधिकार असतो तो एका विशिष्ट कालावधीसाठी असतो. ओके, ही जी बौद्धिक मालमत्ता असते जी मी निर्माण केलेली आहे त्यासाठी मला विशेष अधिकार दिले जातात आणि ते विशेष अधिकार एका विशिष्ट कालावधीसाठी असतात आणि त्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे बौद्धिक मालमत्ता अधिकार म्हणतो.
बौद्धिक मालमत्ता अधिकार म्हणतो. मग त्यामध्ये अधिकारामध्ये काय येते, कोणी दुसरं ह्या डिझाईनला कॉपी करू शकणार नाही, त्यातून पैसे कमवण्यासाठी वापर करू शकणार नाही, अशा बऱ्याच गोष्टी येतात. ओके, तेवढ्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. बौद्धिक मालमत्तेचा अर्थ काय होतो, एक युनिक डिझाईन असते, युनिक प्रोडक्ट असतो. ओके, जो की तुमच्या डोक्याने तयार केलेला असतो, तुमच्या बुद्धिमत्तेने तयार केलेला असतो, आणि कारण तो युनिक आहे, तो विशेष आहे, तुम्हाला विशेष अधिकार मिळतो तो वापरण्याचा. इतर लोकांना तुम्ही ते वापरण्यापासून किंवा फुकट वापरण्यापासून थांबवता. ओके, त्याला म्हणतात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. तुम्हाला काय अधिकार, विशेष अधिकार मिळतात, कारण ही तुमची बौद्धिक मालमत्ता इतरांनी बनवलेली नाही, तुमची ही युनिक मालमत्ता आहे. ओके, तर अशा बौद्धिक मालमत्तेला देखील नॅशनल ट्रीटमेंट नावाचा जो दर्जा असतो, हे राष्ट्रीय दर्जा नावाची जी गोष्ट असते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची, ती लागू होते. लक्षात घ्या, राष्ट्रीय दर्जा ही जी गोष्ट आहे वस्तूंना लागू होते. ओके, एक मिनिट. ही गोष्ट वस्तूंना लागू होती, ही गोष्ट सेवांना लागू होती, आणि ही गोष्ट बौद्धिक मालमत्तेला देखील लागू होते. तर मित्रांनो, लक्षात हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक मोस्ट फेवर्ड नेशन जे देशांना दिलं जाते, आणि राष्ट्रीय दर्जा जो वस्तूंना दिला जातो, आयात केलेल्या आणि देशांतर्गत उत्पादित झालेल्या वस्तूंना. तर ह्यावरती जे करार होतात, ओके, त्या करारावरती जे स्वाक्षरी केलेले देश असतात, हे सगळे देश हे फॉलो करतात. ओके, हे मान्य करतात, आणि हे ह्या गोष्टींची अंमलबजावणी करतात. ओके, तर राष्ट्रीय दर्जाबद्दल एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे नॅशनल ट्रीटमेंट ओनली अप्लाइज वन्स अ प्रोडक्ट, सर्व्हिस ऑर आयटम इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हॅज एंटर्ड दी मार्केट. ओके, म्हणजे जर तुमचा देश असा देश आहे आणि इथं मार्केट आहे, तुमचा हा देश आहे आणि इथं मार्केट आहे, आणि इकडून एखादी वस्तू किंवा सेवा येते, आयात करता तुम्ही वस्तू किंवा सेवा किंवा बौद्धिक मालमत्ता, ओके, आपण त्याला आयपी म्हणू, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. ओके, ही इकडे येते. मित्रांनो, लक्षात घ्या, मार्केटमध्ये येण्या अगोदर ह्यावरती, ओके, हे आयात करतोय आपण. ओके, जो आयात करतोय देश, जो आयात करणारा देश असतो, ते इथं वेगळ्या प्रकारचे कर वगैरे लावू शकतो इथं, पण एकदा ते मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला जो दर्जा असतो तो राष्ट्रीय दर्जाच असतो. म्हणजे त्या वस्तूमध्ये जी आयात केलेली आहे किंवा तिथं जी वस्तू बनवलेली आहे त्या वस्तूंमध्ये फरक अपेक्षित नसतो, फरक करणे हे अपेक्षित नसतं. तर लक्षात घ्या, याचा अर्थ काय, नॅशनल ट्रीटमेंट ओनली अप्लाइज वन्स अ प्रोडक्ट, सर्व्हिस ऑर अन आयटम इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हॅज एंटर्ड दी मार्केट. ओके, मार्केटमध्ये आल्यानंतर हा जो राष्ट्रीय दर्जाचा जो नियम आहे तो लागू होतो. मार्केटमध्ये येण्यापूर्वी जर त्या देशात ती गोष्ट येण्यापूर्वी जर एखादा विशेष देश जर त्यावरती काही कर लावत असेल तर ते त्याचं उल्लंघन समजलं जात नाही. देअरफॉर चार्जिंग कस्टम्स ड्युटी, ओके, जर असं एखादा आयात कर लावत असेल ऑन अन इम्पोर्ट इज नॉट व्हायोलेशन ऑफ नॅशनल ट्रीटमेंट, जो राष्ट्रीय दर्जाचं उल्लंघन नाही, या नियमाचं उल्लंघन नाही, जर मार्केटमध्ये येण्यापूर्वी जर त्या वस्तू आणि सेवांवरती काही कर लावले गेले तर हे राष्ट्रीय दर्जा ह्या नियमाचं उल्लंघन नसते. उल्लंघन कधी होते, मार्केटमध्ये आल्यानंतर, इट एंटर्ड दी मार्केट. ओके, मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्ही काय करता, आयात केलेल्या वस्तूंवरती वेगळा कर, आणि देशांतर्गत जी वस्तू आहे, बनवलेली वस्तू आहे, त्यावरती वेगळा कर, असे तुम्ही भेदभाव करता. तर मार्केटमध्ये आल्यानंतर तो भेदभाव अलाउड नाही. हा, मार्केटमध्ये येण्यापूर्वी जर त्याच्यावरती काही कर वगैरे लागत असेल तर ते चालतात, ते उल्लंघन नसते. ह्या राष्ट्रीय दर्जा या गोष्टीचं ते उल्लंघन नसते. ओके, सो नॅशनल ट्रीटमेंट ओनली अप्लाइज वन्स अ प्रोडक्ट, सर्व्हिस ऑर अन आयटम ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हॅज एंटर्ड दी मार्केट. देअरफॉर चार्जिंग कस्टम्स ड्युटी ऑन एन इम्पोर्ट इज नॉट व्हायोलेशन ऑफ नॅशनल ट्रीटमेंट. तर आयात कर लावत असाल, मार्केटमध्ये जाण्याच्या पूर्वी जर आयात कर लावत असाल तर ते राष्ट्रीय दर्जाचं उल्लंघन नसते. बाजारात आल्यानंतरच राष्ट्रीय दर्जा मिळतो, अगोदर मिळत नाही. याचा सरळ अर्थ काय होतो, बाजारात ती वस्तू आल्यानंतर त्या वस्तूला राष्ट्रीय दर्जा मिळतो,
बाजारात येण्यापूर्वी त्या वस्तूला राष्ट्रीय दर्जा मिळत नाही. ओके, म्हणजे देशांतर्गत जी वस्तू बनलेली असते आणि आयात केलेली जी वस्तू असते ती मार्केटमध्ये गेल्यानंतर, बाजारात आल्यानंतरच त्यांना आयात केलेल्या वस्तूला राष्ट्रीय दर्जा मिळतो. अगोदर त्याच्यावरती जर टॅक्स लावला तर चालते. ओके, ते उल्लंघन नाही. राष्ट्रीय दर्जा ह्या नियमाचं ते उल्लंघन नसते. काय, आय होप दिस इज क्लिअर. ओके, तर मित्रांनो आपण काय काय बघितलं आतापर्यंत. ओके, थोडंसं रिव्हिजन करून पुढचा टॉपिक घेऊया आपण. जागतिक व्यापार संघटनेबद्दल बेसिक माहिती बघितली आपण. थोडासा इतिहास बघितला. 1948 ते 1994 पर्यंत गॅट नावाची संस्था होती. 95 ला उरुग्वे राऊंडला, जो 8वा राऊंड होता, त्या राऊंडला काय झालं, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापना झाली. ओके, आतापर्यंत 8 राऊंड झाले. 9वा राऊंड सध्या सुरू आहे. ओके, आणि 164 देश ह्याचे सदस्य आहेत. 98% जो संपूर्ण जगातल्या 98% जो व्यापार होतो, ओके, आंतरराष्ट्रीय व्यापार होतो, तो ह्या सदस्य देशांमध्ये होतो. ओके, एकमताने निर्णय घेतले जातात आणि मंत्रीय स्तरीय परिषद होतात आणि मंत्रीय स्तरीय परिषद हीच हे निर्णय घेणारी बॉडी असते. ओके, आणि जे निर्णय होतात ते बहुपक्षीय वाटाघाटीनुसार होतात आणि त्या वाटाघाटींना आपण ट्रेड राऊंड्स म्हणतो. ट्रेड नाही, ट्रेड राऊंड्स. ट्रेड म्हणजे व्यापार. ओके, मग मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सेस ज्या झाल्यात 1900 स्थापना झाल्यापासून आजपर्यंत, एकूण किती झाल्यात? 11 झाल्यात. आज ह्या घडीला जी मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स सुरू आहे ती 12वी आहे. ती जिनेवामध्ये सुरू आहे. ओके, तर काय काय त्याचे फंक्शन्स असते हे पण आपण डिटेलमध्ये बघितलं. त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघितला, मोस्ट फेवर्ड नेशन आणि नॅशनल ट्रीटमेंट. मोस्ट फेवर्ड नेशन काय असते? जर 2 देश व्यापार करत असतील, एक देश दुसऱ्या देशाला एक विशिष्ट सवलती वगैरे देत असेल, विशिष्ट दर्जा देत असेल, तर तोच दर्जा इतर देशांना देणं अपेक्षित असतं. फक्त अट एवढी आहे की सगळे देश जे एकमेकांना हा दर्जा देत आहेत, मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देत आहेत, ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मेंबर असणं अपेक्षित आहे. ओके, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मेंबर असणं अपेक्षित आहे. त्यानंतर राष्ट्रीय दर्जा नावाची गोष्ट असते. राष्ट्रीय दर्जाचा अर्थ काय असतो? मोस्ट फेवर्ड नेशन हे देशाला दिले जाते, अर्थव्यवस्थेला दिले जाते, आणि नॅशनल ट्रीटमेंट ही वस्तूंना दिली जाते, सेवांना दिली जाते, बौद्धिक मालमत्तेला दिली जाते. तर राष्ट्रीय दर्जामध्ये काय असते मित्रांनो? एखादी गोष्ट देशांतर्गत बनलेली आहे आणि एखादी गोष्ट आपण आयात करतो. एखादी वस्तू, एखादी सेवा, एखादी बौद्धिक मालमत्ता आयात करतो आणि एखादी वस्तू, एखादी सेवा, एखादी बौद्धिक मालमत्ता आपण देशांतर्गत बनवतो. तर देशांतर्गत वस्तू, सेवा आणि बौद्धिक मालमत्तेला जी आपण वागणूक देतो, जी ट्रीटमेंट देतो, जो दर्जा देतो, तोच दर्जा आपण आयात केलेल्या वस्तूंना देणं अपेक्षित आहे. आयात केलेल्या सेवांना देणं अपेक्षित आहे. आयात केलेल्या बौद्धिक मालमत्तेला देणं अपेक्षित आहे. याला म्हणतात राष्ट्रीय दर्जा. फक्त एवढं लक्षात ठेवा, ओके, की ही गोष्ट, ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा, ही गोष्ट जी राष्ट्रीय दर्जाची गोष्ट आहे ती मार्केटमध्ये आल्यानंतरच मिळते. मार्केटमध्ये येण्या अगोदर ती मिळत नाही. ती मिळत नाही. ओके, आता थोडस एक त्याच्याशीच रिलेटेड दुसरा मुद्दा बघू. ओके, 2 महत्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आता. एक आहे WTO ट्रिप्स, ओके, आणि दुसरा आहे WTO ट्रिम्स. ओके, एक आहे ट्रिप्स आणि दुसरा आहे ट्रिम्स. ओके, एवढं झाल्यानंतर आज आपण थांबूया. ओके, तर हा एवढं झाल्यानंतर आपल्याला दुसरा टॉपिक घ्यायचा, थांबायचं नाही. एवढं झाल्यानंतर आपल्याला दुसरा टॉपिक घ्यायचा. तर WTO ट्रिप्स काय असतात? ट्रिप्सचा अर्थ काय? द WTO अग्रीमेंट ऑन, इथून सुरू होतं. ट्रिप्सचा जो लॉंग फॉर्म आहे ना, ट्रेड रिलेटेड, TR म्हणजे ट्रेड रिलेटेड, ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. ऍस्पेक्टचं ए नाही याच्यात, त्यामुळे जास्त कन्फ्युज व्हायची गरज नाही. ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर IPS चा अर्थ काय होतो? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. TR चा काय होतो? ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स. ओके, तर मित्रांनो हा एक कराराचाच प्रकार आहे. ओके, ह्यामध्ये फक्त बौद्धिक मालमत्ता अधिकारावरती करार झालेले आहेत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये. ओके, आणि ह्याचं जे वाटाघाटी झाल्यात ह्या 8व्या राऊंड मध्ये, उरुग्वे राऊंड मध्ये सुरुवात झाली आणि वाटाघाटी जे तिथून सुरुवात झाली. ओके, तर हा करार काय आहे? हा करार सर्वसमावेशक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह, सगळं कव्हर करणारे बहुपक्षीय करार आहे. कशाबद्दल? बौद्धिक मालमत्तेबद्दल. बौद्धिक मालमत्तेचा अर्थ तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी सांगितला. ओके, बौद्धिक मालमत्ता काय असते? एक मालमत्ता असते जी कोण निर्माण करते? तुमच्या बुद्धीने तुम्ही युनिकपणे निर्माण करता आणि
तुम्ही निर्माण केल्याबद्दल तुम्हाला एक विशेष अधिकार मिळतो. ती बौद्धिक मालमत्ता वापरायचा एक विशेष अधिकार मिळतो. ओके. तर ह्या बौद्धिक मालमत्तांसंबंधी जे अधिकार असतात, जे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या अधिकारांचं जे उल्लंघन नाही झालं पाहिजे, त्या अधिकारांवरती गदा आली नाही पाहिजे, ते अधिकार तुमचे साबूत राहिले पाहिजे, ह्यासाठी काही करार केलेले आहेत. यासाठी काय केलेले आहेत? करार केलेले आहेत. आणि त्या कराराला आपण काय म्हणतो? ट्रिप्स म्हणतो. ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. ओके. तर जर तुमच्या देशात त्याच्याविषयी कायदे कानून असतील, ओके, नियम असतील, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशाशी जेव्हा दुसऱ्या देशासोबत व्यापार करता, तर तेच कायदे तेच कानून कदाचित दुसऱ्या देशासोबत व्यापार करताना लागू होत नसतील. त्यामुळे हा करार झालेला आहे. ओके. ट्रिप्स काय? ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. बौद्धिक मालमत्ता अधिकार संबंधित हा करार आहे. सर्व समावेशक आणि बहुपक्षीय करार आहे हा. ओके. कशाबद्दल? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, बौद्धिक मालमत्तेबद्दल. आणि ह्या करारावरती वाटाघाटी कधी सुरू झाले? 1986 ते 1994 पर्यंत जो उरुग्वे राऊंड चालला. कितवा राऊंड होता मित्रांनो? उरुग्वे राऊंड हा 8वा राऊंड होता. ओके. उरुग्वे राऊंड हा कितवा राऊंड होता? 8वा राऊंड होता. ओके. तर ह्या राऊंड मध्ये ह्या विषयावरती वाटाघाटी झाल्या आणि कशावरती चर्चा झाली? बौद्धिक मालमत्ता व्यापारासंबंधी मुद्दे सुलभ केले जातात. ओके. तर व्यापारासंबंधी जे मुद्दे असतील किंवा वाद होणाऱ्या ज्या गोष्टी असतील, वाद होणारे जे क्षेत्र असतील, ते मुद्दे सुलभ करणे, वादाचं निवारण करणे, ह्यासाठी एक विशेष करार आहे आणि त्या कराराचं नाव आहे ट्रिप्स, ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. जर तुम्हाला प्रश्न आला की ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये काय आहे, तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. त्यामध्ये बौद्धिक मालमत्ता अधिकार संबंधित हा करार आहे. ओके. हा उरुग्वे राऊंड 8व्या राऊंड मध्ये, 8वा राऊंड जो होता उरुग्वे राऊंड, त्यामध्ये ह्याच्यावरती वाटाघाटी झाल्या आणि तिथे नियम बनवण्यात आली. ओके. आणि त्या नियमामध्ये आपलं जे संरक्षण असते, या अधिकाराचं जे संरक्षण असते, ते संरक्षण कसं केलं जाईल यावरती चर्चा झाली आणि नियम तयार करण्यात आले. ओके. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगितला. हे काय असते? बौद्धिक मालमत्ता असते ज्यामध्ये त्या निर्मात्याला ज्याने ती निर्माण केले, ओके, ती मालमत्ता ज्याने निर्माण केली, त्या निर्मात्याला काय मिळते? विशेष अधिकार मिळतात. त्या निर्मात्याला काय मिळतात? एक विशेष अधिकार मिळतात. आणि हे अधिकार विशिष्ट कालावधीसाठी असतात. प्रत्येक देशाचा कालावधी हा वेगळा असतो. ओके. समजा मी काहीतरी एक नवीन सॉफ्टवेअर तयार केलं आणि ह्याबद्दल माझ्या देशाने, भारताने मला समजा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट दिला आहे. ओके. समजा कॉपीराईट दिलेला आहे. याचा अर्थ काय? तर ही गोष्ट इतर व्यक्ती, इतर देश वापरू शकत नाही माझ्या परमिशन शिवाय, माझ्या परवानगीशिवाय, किंवा मला माझ्या परवानगीशिवाय हे सॉफ्टवेअर कोणी वापरू शकत नाही. आणि हा जो अधिकार असतो एका विशिष्ट कालावधीसाठी असतो आणि हा विशेष अधिकार असतो. तर ह्या अधिकारांचं जे संरक्षण करण्यासाठी जे आंतरराष्ट्रीय स्तरावर करार झाले, जागतिक आरोग्य संघटनेमध्ये जे जागतिक व्यापार संघटनेमध्ये जे करार झाले, त्याला आपण ट्रिप्स म्हणतो. त्याला आपण नाव काय दिलं? ट्रिप्स. ओके. ट्रिप्स नंतर ट्रिम्स नावाची पण गोष्ट आहे. एक आहे ट्रिप्स, दुसरा आहे ट्रिम्स. ओके. अग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स. आतापर्यंत आपण सेवा बघितल्या आणि वस्तू पण बघितल्या. ओके. पण आपण गुंतवणुकीबद्दल खूप कमी त्याबद्दल खूप कमी बघितलं. जर गुंतवणुकीचं संरक्षण करायचं असेल, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक जे करतो, समजा आपला देश एक दुसऱ्या देशासोबत व्यापार करत असेल आणि व्यापार कशामध्ये? गुंतवणुकीबद्दल, मुद्दा कशाचा? गुंतवणुकीचा असेल, तर त्या मुद्द्यावरती देखील चर्चा कधी झाली होती मित्रांनो? त्या मुद्द्यावरती देखील चर्चा झाली होती उरुग्वे राऊंड मध्ये. ओके. जो की 8वा राऊंड होता. आणि लक्षात घ्या, हे गुंतवणूक संबंधी जो करार आहे तो फक्त गुड्स म्हणजे वस्तूंसाठीच लागू आहे, सेवांसाठी ट्रिम्स लागू नाही. ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स, ओके, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स हा जो करार आहे मित्रांनो, तो फक्त वस्तूंसाठी लागू आहे, सेवांसाठी लागू नाही. तर यामध्ये नेमकं काय होते मित्रांनो? ह्यामध्ये नेमकं काय होते? काही गुंतवणुकीचे विकृत परिणाम टाळण्यासाठी, ओके,
काही गुंतवणुकीचे विकृत परिणाम म्हणजे समजा तुम्हाला सांगतो, ए देश हा बी देशामध्ये गुंतवणूक करतोय. ए देश हा बी देशामध्ये गुंतवणूक करतोय, पण ह्या गुंतवणुकीमुळे बी देशात या देशात काहीतरी विकृत परिणाम होतोय, त्या अर्थव्यवस्थेवरती विकृत परिणाम होत आहेत. ओके, किंवा ह्या गुंतवणुकीमुळे इतर देशांना ह्या देशामध्ये, समजा एखादा सी देश आहे, डी देश आहे, ह्या देशांना ह्या ए देशाने केलेल्या गुंतवणुकीमुळे डी आणि सी देशांना बी देशामध्ये गुंतवणूक करता येत नाही. ओके, गुंतवणूक करता येत नाही. असं जर असेल तर त्याचं संरक्षण करण्यासाठी, म्हणजे सगळ्या देशांचे जे मेंबर देश आहेत, ओके, त्यांचं संरक्षण करण्यासाठी जो करार आहे त्याला आपण म्हणले ट्रिम्स. ट्रिम्स कशाबद्दल आहे लक्षात घ्या मित्रांनो. ट्रिम्स फक्त वस्तूंच्या गुंतवणुकी, वस्तूंमध्ये जी गुंतवणूक केली जाते, ओके, त्याबद्दल ट्रिम्स आहे. आणि ट्रिप्स कशाबद्दल आहे, जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, बौद्धिक मालमत्तेसाठी ट्रिप्स आहे. ट्रिम्स कशासाठी आहे, वस्तूंमध्ये जी गुंतवणूक आहे. ओके, तर काय परिणाम असू शकतात. रिकॉग्नायझिंग दॅट सर्टेन इन्व्हेस्टमेंट मेजर्स कॅन हॅव ट्रेड रिस्ट्रिक्टिव्ह अँड डिस्टॉर्टिंग इफेक्ट्स. काही गुंतवणुकीमुळे कदाचित जो व्यापार आहे त्या व्यापारावरती किंवा इतर देशांवरती विकृत परिणाम होऊ शकतात. कदाचित ए देशाने बी देशात गुंतवणूक केल्यामुळं डी किंवा सी देश तिथं गुंतवणूक करू शकत नाहीत किंवा त्या मार्केटमध्ये एंटर करू शकत नाहीत, प्रवेश करू शकत नाहीत. असं जर काही असेल, ओके, तर हे थांबवण्याचं काम, ह्याला संरक्षण देण्याचं काम कोण करते, त्या डी आणि सी देशांना संरक्षण देण्याचं काम कोण करते, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करते. आणि ह्या गोष्टी थांबवल्या गेलेल्या आहेत. इट स्टेट्स दॅट नो मेंबर शॅल अप्लाय मेजर दॅट इज प्रोहिबिटेड बाय प्रोव्हिजन्स ऑफ गॅट आर्टिकल 3. ओके, तर हे नॅशनल ट्रीटमेंट मध्येच येते, साहजिक आहे, कारण आपण वस्तूंबद्दल बोलतोय आणि गुंतवणुकीबद्दल बोलतोय, आणि ही गुंतवणूक काय करते, इतर देशांना ही गुंतवणूक करण्यापासून थांबवते किंवा विकृत परिणाम त्या गुंतवणुकीचे इतर देशांसोबत होणाऱ्या व्यापारांवरती होते. तर हे थांबवण्याचं काम कोण करते, गॅट आर्टिकल, ओके, जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ, ओके, जे आहे त्याच्या आर्टिकल 3 ह्या नियमानुसार नॅशनल ट्रीटमेंट, जो आपण राष्ट्रीय दर्जाचा जो टॉपिक बघितला, त्या नियमानुसार हे चुकीचं आहे, त्या नियमानुसार हे चुकीचं असते. ओके, आणि ही जर गुंतवणूक परिमाणात्मक असेल, परिमाणात्मक म्हणजे क्वांटिटी बद्दल असेल, इट्स अबाउट नंबर्स, ओके, 2 युनिट्स 3 युनिट्स, तर त्याच्यासाठी आर्टिकल 11 आहे. एवढं आर्टिकल लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला, आर्टिकल 3 आर्टिकल 11. फक्त लक्षात ठेवा की गॅट मध्ये, जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ, ह्यामध्ये जे 19 तर विद्यार्थी मित्रांनो, परिमाणात्मक निर्बंध म्हणजे काय, हे असे निर्बंध ज्यावरती ज्या क्वांटिटीवरती असतात, म्हणजे किती गोष्टी आयात करायच्या, किती गोष्टी निर्यात करायच्या. ओके, तर हे जे ट्रिम्स आहे, ओके, ट्रिम्स आहे, अग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स, ओके, तर हे गुंतवणुकीबद्दल आहे. हे कशाबद्दल आहे, गुंतवणुकीबद्दल आहे. ओके, आणि ही गुंतवणूक कशाच्या रूपात पाहिजे, फक्त वस्तूंच्या रूपात पाहिजे. ओके, फक्त कशाच्या रूपात पाहिजे, वस्तूंच्या रूपात पाहिजे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सो लेट अस गो फॉर नेक्स्ट टॉपिक. ओके, आता आपण काय करूया, पुढचा टॉपिक बघूया. पुढच्या टॉपिक मध्ये आपल्याला सार्क, आशियान, RCEP आणि IPEF ह्या 4 ट्रेड अग्रीमेंट्स, ओके, ट्रेड अग्रीमेंट्स, मुळात तुमच्या सिलेबसमध्ये ट्रेड अग्रीमेंट्स असा शब्द वापरला, मुळात हे ट्रेड अग्रीमेंट्स असलं पाहिजे असं काही नाही. हे गट, तुम्ही एक गट म्हणू शकता, यांना काय म्हणू शकता, एक प्रादेशिक गट म्हणू शकता, रिजनल ग्रुप्स म्हणू शकता याला. ओके, प्रादेशिक गट. ओके, तर ह्या रिजनल ग्रुप्स बद्दल आपल्याला आता डिटेलमध्ये जाणून घ्यायचं. ओके, तर पहिला कोणता गट आहे, पहिला आहे सार्क. ओके, सार्क ह्या शब्दाचा अर्थ काय, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. साऊथ एशियन असोसिएशन म्हणजे जे आशियातले देश आहेत, पण कोणता आशिया, दक्षिण आशियातले देश. ओके, त्यांचं एक असोसिएशन आहे, कशासाठी, रिजनल कोऑपरेशन, म्हणजे त्यांचा जो प्रदेश आहे, ओके, जो दक्षिणेकडला आशिया देश आहे, त्याच्यात काही देश आहेत, कोणकोणते देश आहेत आपल्याला कळेल. ओके, त्यांच्या
प्रादेशिक सहकार्यासाठी निर्माण झालेला गट म्हणजे सार्क. ओके, तर इट वॉज एस्टॅब्लिश्ड विथ सायनिंग ऑफ सार्क चार्टर. ओके, एक सनद बनवली गेली, त्याला सार्क सनद म्हणतात. ओके, ढाकामध्ये 8 डिसेंबर 1985 ला. ओके, 8 डिसेंबर 1985 ला एक मीटिंग झाली, तिथे एक सनद बनवली गेली. त्या सनदीवर ह्या सदस्य देशांनी सिग्नेचर केल्या, स्वाक्षऱ्या केल्या, आणि त्यानंतर एक गट तयार झालं, त्याला आपण सार्क म्हणतो. ओके, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. ओके, कॉर्पोरेशन. सार्क कंप्राइजेस ऑफ 8 मेंबर्स. तर मित्रांनो लक्षात ठेवा, 8 सदस्य देश आहेत. किती आहेत? 8. कोणकोणते? अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. हे जवळजवळ 8 देश आहेत जे सार्क या गटाचे काय आहेत? सदस्य देश आहेत. ओके, आणि ह्या गटाचा जे सचिवालय आहे ते आहे काठमांडू येथे. ओके, 17 जानेवारी 1987 ला ह्या देशाचं जे सचिवालय आहे ते काठमांडू इथे सेटअप करण्यात आलं. ओके, तर मित्रांनो सार्क नेमकं काय आहे? तर जे दक्षिण आशियातले जे देश आहेत त्यांच्या प्रादेशिक सहकार्यासाठी बनवलेला एक ग्रुप आहे. त्यांच्या प्रादेशिक सहकार्यासाठी बनवलेला हा एक ग्रुप आहे. ओके, तर आता ह्याची उद्दिष्टे काय? ओके, उद्दिष्टे महत्वाची आहेत. उद्दिष्टे जर तुम्हाला माहित असली तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आणि लक्षात ठेवा, हे उद्दिष्ट चार्टरमध्ये लिहिलेले आहेत. ही उद्दिष्ट कुठे लिहिलेले आहेत? सनदीमध्ये लिहिलेले आहेत. ओके, तर त्यांची एक सनद आहे, सनद त्यांना फॉलो करावी लागते. ओके, असं नाही की सनदीमध्ये ते काही पण लिहू शकतात, नाही. सनदीमध्ये जे लिहिलं त्या गोष्टी त्यांना फॉलो कराव्या लागतात. त्यामुळे सनदी खूप महत्वाची आहे. आणि त्या सनदीमध्ये काही उद्दिष्ट लिहिलेले आहेत, प्रॉपर तिथं लिहून त्यांनी त्या सनदीमध्ये त्यांचं मेन्शन केलेलं आहे. ओके, त्यामुळं तुम्ही स्वतः मनाने हे उद्दिष्ट तयार करू शकणार नाही आणि करू पण नका. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्हाला एमपीएससीच्या परीक्षेत जे कन्फ्युजिंग पॉइंट असतील, कन्फ्युजिंग क्वेश्चन असतील, त्या क्वेश्चन मध्ये एक असते की ह्या स्कीमचं, या ग्रुप गटाचं, ओके, ह्या स्कीमचं, या गटाचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे तुम्हाला 100% ओके कन्फ्युजिंग पॉइंट असेल. कारण काय, तुम्ही काय करता, जनरली तुम्ही एक अंदाज लावायचा प्रयत्न करता की त्या गटाचं नाव हे आहे, त्या गटाच्या नावामध्ये सहकार्य शब्द आहे, तर सहकार्याविषयी सगळं असेल. दक्षिण आशियाबद्दल, सहकार्याबद्दल काहीतरी लिहिलेलं आहे, तर त्याबद्दल ते काहीतरी असेल, म्हणून तुम्ही ते अंदाज लावता. अंदाज नका लावू, सरळ सरळ वाचा. ही जी उद्दिष्ट लिहिलेली आहेत ती चार्टरमध्ये, सनदीमध्ये लिहिलेली उद्दिष्टे आहेत, त्यामुळे तुम्ही ती वाचणं अपेक्षित आहे. ती उद्दिष्ट लिहिलेली आहेत, असंच कुठूनही ती उद्दिष्ट आलेली नाही. ओके, ती सनदीमध्ये मेन्शन केलेली आहे, त्यांचा उल्लेख सनदीमध्ये आहे, आणि त्यामुळे तुम्हाला ती उद्दिष्ट प्रॉपर माहित असणं गरजेचं आहे. ओके, पहिलं उद्दिष्ट आहे दक्षिण आशिया देशांच्या लोकांचं कल्याण. ओके, तिथल्या लोकांचं जे राहणीमान आहे ते वाढलं पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांचं वेलफेअर झालं पाहिजे. ओके, हे पहिलं उद्देश आहे. कोणत्या क्षेत्रातल्या? दक्षिण आशिया क्षेत्रातल्या. ओके, दुसरं उद्दिष्ट काय? आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास. ओके, इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल. ओके, कल्चरल पण आहे, लक्षात घ्या, फक्त इकॉनॉमिक आणि सोशल नाही तर कल्चरल पण आहे. तर ह्या देशांचा काय झाला पाहिजे? आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास झाला पाहिजे. ओके, हे देखील एक उद्दिष्ट आहे. दक्षिण आशियाच्या एकत्रित आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन. दक्षिण आशियाचे जे एकत्रित आत्मनिर्भरता आहे, एकत्रित आत्मनिर्भरता म्हणजे कलेक्टिव्ह सेल्फ रिलायन्स, म्हणजे हा देश एक समजून तो देश कसा झाला पाहिजे? एक सेल्फ रिलायंट झाला पाहिजे, म्हणजे आत्मनिर्भर झाला पाहिजे. तो देश कसा झाला पाहिजे? आत्मनिर्भर. आणि ह्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम कोण करते? ह्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम कोण करते? हे गट करते. ओके, परस्पर विश्वास जपणे आणि समस्यांना समजून घेणे. एकमेकांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग, म्युच्युअल ट्रस्ट पाहिजे, आणि एकमेकांच्या समस्यांना समजून घेणे, त्याची जाणीव ठेवणे आणि त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे, हे देखील एक उद्दिष्ट आहे. तर उद्दिष्ट सरळ सरळ लिहिलेले आहेत. उगाच एखादं उद्दिष्ट तुम्ही तयार नका करू. पुन्हा पुन्हा सांगतोय, हे खूप कन्फ्युज होईल नाही तर तुम्हाला. ओके, तर काय काय उद्दिष्ट आहे? दक्षिण आशिया देशांचं लोकांचं कल्याण, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास, दक्षिण आशियाच्या एकत्रित आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन, कलेक्टिव्ह सेल्फ रिलायन्सला प्रमोट करणे, ओके, त्यांना सक्षम बनवणे, परस्पर विश्वास जपणे आणि समस्यांना समजून घेणे. ओके,
त्यानंतर आणखी काही उद्दिष्ट आहेत. ओके, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक सहयोग सुदृढ करणे. सहयोग म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांना मदत करणे, सहयोग करणे. आणि जे ऑलरेडी सहयोग असेल, ऑलरेडी ते एकमेकांना मदत करत असतील, तर त्या गोष्टीला स्ट्रेंथन करणे. स्ट्रेंथन म्हणजे काय करणे? दृढ करणे. ओके, त्या गोष्टींना प्रोत्साहन देणे आणि दृढ करणे, हे देखील एक उद्दिष्ट आहे. आणि लक्षात घ्या, त्यात तांत्रिक आणि वैज्ञानिक पण आहे. त्यात तांत्रिक आणि वैज्ञानिक ही गोष्ट पण आहे. फक्त सामाजिक, आर्थिक आणि सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक नाही, तर तांत्रिक आणि वैज्ञानिक पण आहे. ओके, इतर विकसनशील देशांसोबत सहकार्य. खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही जर ह्या देशांची नावं बघितली मित्रांनो, तर तुम्हाला कळेल ही सगळी देश विकसनशील आहेत. कोणताच देश तुम्हाला, भारतासकट कोणताच देश तुम्हाला विकसित देश असा दिसणार नाही. तर जर आपणही विकसनशील आहोत, तर इतर विकसनशील देशांसोबत देखील सहकार्य करण्याचं उद्दिष्ट सारखं आहे. ओके, सामान्य स्वारस्य म्हणजे कॉमन जे गोल असेल, ओके, कॉमन जे इंटरेस्ट असेल, असणाऱ्या गोष्टींवरती आंतरराष्ट्रीय मंचावर सहकार्य देणे. ओके, जर सार्क देशा जे सदस्य देश आहेत, ओके, ह्या सगळ्यांचं जर एखाद्या गोष्टीत भलं होत असेल, एखाद्या धोरणामुळे भलं होत असेल, तर ते जे आंतरराष्ट्रीय मंच असेल, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म असेल, इंटरनॅशनल फोरम असेल, तिथं एकमेकांना सहकार्य करणे. हे जेवढे देश आहेत ते एकमेकांना तिथं देखील सहकार्य केलं पाहिजे, हे देखील त्याचं एक उद्दिष्ट आहे. सामान्य स्वारस्य असणाऱ्या गोष्टींवरती आंतरराष्ट्रीय मंचावर सहकार्य देणं म्हणजे जेवढे देश आहेत सगळे, ते एका आंतरराष्ट्रीय मंचावरती एकमेकांना मदत करतील. ओके, एखाद्या सामान्य धोरणावरती ते काय करतील? एकमेकांना मदत करतील, जर ते सगळ्यांच्या हिताचं असेल तर. समुपदेशी देशांसोबत सहकार्य म्हणजे ज्यांचं उद्देश सेम आहेत. ओके ओके, तर इतरांचे कदाचित आपल्या सार्क गटासारखेच इतरांचे उद्देश असतील. ओके, कदाचित आफ्रिकेच्या देशांचा एक गट असेल, त्यांचा उद्देश तेच असेल, किंवा ऑस्ट्रेलियाचा उद्देश तेच असेल. ओके, तर अशा समुद्देशी देशांसोबत सहकार्य करण्याचं ओके काम देखील उद्दिष्ट देखील सार्कने ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही स्वतःचे उद्दिष्ट तयार करू नका. एकदा, दोनदा, तीनदा, जेवढ्यांदा रिव्हिजन करता येईल ही उद्दिष्ट रिवाइज करा. ओके, पुन्हा पुन्हा रिवाइज करा, म्हणजे तुम्हाला ही उद्दिष्ट समजून जाते. आता सार्क देशांमध्ये ओके, हे जे सार्क गट आहे त्याच्यात निर्णय कसे होतात? संगनमताने होतात. लक्षात घ्या, निर्णय कसे होतात मित्रांनो? संगनमताने होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा प्रश्न येऊ शकतो, द्विपक्षीय आणि विवादित मुद्द्यावर. द्विपक्षीय म्हणजे हे जे देश आहेत, हे जे देश आहेत, ओके, जे 8 देश आहेत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान, श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तान. ओके, हे जे 8 देश आहेत त्यामध्ये समजा 2 देश, समजा भारत आणि नेपाळ. ओके, भारत आणि नेपाळ हे काय, तर ह्यांच्यामध्ये काहीतरी द्विपक्षीय वार्ता वगैरे सुरू असेल, द्विपक्षीय करार होत असेल, तर असे जे द्विपक्षीय करार वगैरे असतील, वार्ता वगैरे असतील, किंवा दुसरा विवादित मुद्दा असेल, ओके, जसं भारत आणि पाकिस्तानचा समजा जो मुद्दा आहे, ते मुद्दे सार्क देशाच्या चर्चेपासून दूर ठेवणे हे देखील एक ठरलेलं आहे. ओके, लक्षात घ्या, हे ठरलेलं आहे. हे त्या सनदीत लिहिलेलं आहे की द्विपक्षीय मुद्दे असतील किंवा विवादित मुद्दे असतील, ह्यावर चर्चा न करणे, ह्या गोष्टी दूर ठेवणे, हे सार्कचं उद्देश आहे. थोडंसं तुम्हाला ऐकायला बरोबर वाटणार नाही, पण ही रियालिटी आहे की हे सगळे उद्देश आहे ना, काय केलेलं आहे? दूर ठेवलेले आहेत. ओके, हे सगळे उद्देश काय झालेले आहेत? दूर ठेवण्याचा निर्णय सार्क देशांनी एकत्रितपणे घेतलेला आहे. आणि सगळे निर्णय काय होतात? संगनमताने होतात. सगळे निर्णय काय होतात? संगनमताने होतात. ओके, तर लक्षात ठेवा, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणजे सहकार्य. ओके, त्याची एक सनद आहे. सनदीमध्ये या 8 देशांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. त्याची स्थापना 1985 साली झाली होती. 1987 ला त्याचं सचिवालय तयार झालं होतं. आणि सगळी उद्दिष्टे आहेत आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक सहयोग, असं एक ओव्हरऑल त्यांचं उद्दिष्ट आहे. ओके, तर ही जेवढी 10-8 जेवढे उद्देश असतील ते तुम्ही चांगल्या प्रकारे वाचा. सगळी जी डिसिजन घेतली जाते सार्क देशामध्ये ही संगनमताने घेतात, कन्सेन्ससने घेतात, युनॅनिमिटीने घेतात. म्हणजे सगळेजण एकत्र येऊन चर्चा करतात आणि त्याच्यानुसार निर्णय घेतात. ओके, त्यानुसार निर्णय घेतात. ओके, आता बघूया आपण आशियान. ओके, म्हणजे दक्षिण पूर्व देशांचे ओके असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन. दक्षिण पूर्व कुठले? आशियाई देशांचे. ओके, इथं थोडा शब्द राहिला माझा. दक्षिण पूर्व आशियाई देशांचं जे संघटन आहे त्याला आपण म्हणतो आशियान. ओके,
द असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स और आशियान वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन, बघा खूप जुना आहे, सार्कच्या खूप अगोदर. ओके, जवळजवळ 20 वर्ष अगोदर, सार्कच्याही 20 वर्ष अगोदर आलेलं हे संघटन आहे, त्याला म्हणतो आपण आशियान. दक्षिण पूर्व आशिया देशाचं हे संघटन आहे. ओके, दक्षिण पूर्व, साऊथ ईस्ट. ओके, साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण पूर्व आशियान देशाचं हे संघटन आहे. ओके, कोणकोणते देश सदस्य देश आहे ते? बँकॉक, थायलंड. ओके, सॉरी, हा सॉरी देशांची नावं इथे दिलेली आहेत, तेच म्हणलं बँकॉक आणि थायलंड. थायलंडची राजधानी ही बँकॉक आहे. तर सदस्य देश कोणकोणते आहेत? इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड. ओके, तर लक्षात ठेवा. ओके, द असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन और आशियान वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन 8 ऑगस्ट 1967 इन बँकॉक. ओके, तर इथं त्याची मीटिंग झाली. ओके, इथं त्याची मीटिंग झाली. सदस्य देश एवढे 5च नाहीत, अजून आहेत. मी हळूहळू कोण कोण नंतर जॉईन झालं आणि टोटल किती आहेत. ओके, टोटल ऍक्च्युली 8 आहे. ऍक्च्युली किती आहे? टोटल 8 आहे. ओके, तर ते कसे 8 झाले? सॉरी, 10 आहेत, 8 नाही. तर 10. 8 कुठं आहेत? सार्क मध्ये 8 आहेत, इथं 10 आहेत. ओके, 10. तर सदस्य देश टोटल किती आहेत? 10 आहेत. इथं 5 देशांची नावं लिहिली, पुढं हळूहळू कसे जॉईन झाले त्यांची नावं आहेत. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, आशियानचा लॉंग फॉर्म काय? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन, म्हणजे दक्षिण पूर्व आशिया देशातले देश आहेत ते, त्यांचा हा गट आहे. 8 ऑगस्ट 1967 ला थायलंड येथे विथ सायनिंग ऑफ आशियान डिक्लेरेशन, बँकॉक डिक्लेरेशन ज्याला म्हणतात त्यालाच आशियान डिक्लेरेशन म्हणतात. लक्षात ठेवा, बँकॉक डिक्लेरेशनच आशियान डिक्लेरेशन आहे. ओके, तर फाउंडिंग जे देश होते, म्हणजे स्थापन करताना जे सदस्य देश होते, कोणकोणते स्थापन करताना म्हणजे 1967 ला यांचे कोणकोणते सदस्य देश होते? इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, असे 5 जे देश होते, त्या सगळ्यांनी एक डिक्लेरेशन तयार केलं, त्याला बँकॉक डिक्लेरेशन म्हणतात. ओके, घोषणापत्र, एक प्रकारे एक बँकॉक घोषणापत्र असल्यासारखं असते ते, बँकॉक घोषणापत्र असल्यासारखं असते. बाय दी फाउंडिंग फादर्स ऑफ आशियान. ओके, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड. ओके, या 5 जे जेव्हा निर्मिती होत होती या गटाची, हे 5 देश त्यांचे सदस्य होते आणि यांनी एक चार्टर, एक डिक्लेरेशन साईन केलं, स्वाक्षरी केली 8 ऑगस्ट 1967 ला. नंतर काय झाले? नंतर ब्रुनेई, त्याचं ऑफिशियल नाव आहे. ओके, ऑफिशियल नाव ब्रुनेई दारुसलम त्याला म्हणतात असं. ओके, ब्रुनेई देश जॉईंड आशियान ऑन 7th January 1984, फॉलोड बाय व्हिएतनाम, फॉलोड बाय लाओ पीडीआर म्हणजे पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ लाओस. ओके, फॉलोड बाय म्यानमार अँड कंबोडिया. म्हणजे मित्रांनो, मी जर हे सगळं एकदा पुसून तुम्हाला नीट सांगितलं, फक्त मी तेच देश हायलाइट केले जे मेंबर आहेत, तर तुम्हाला कळेल इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड हे काय आहेत? सदस्य देश आहेत आणि जे निर्मितीच्या वेळेस देखील सोबत होते, मेंबर होते, सदस्य होते. ओके, त्यासोबत हळूहळू ब्रुनेई, ओके, 1984 ला, 1985 ला व्हिएतनाम. ओके, 1995 ला व्हिएतनाम, नंतर लाओस नावाचा, त्याचं ऑफिशियल नाव आहे पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ लाओस. ओके, 1997 ला, आणि कंबोडिया नावाचा देश 1999 ला, आणि ओके हा कंबोडिया नावाचा देश 1999 ला. असे किती झाले टोटल? वरचे 5, हा 6, 7, 8, ओके 9, ओके, आणि हे 5. ओके, सॉरी 9 कसे का झाले? हा, म्यानमार. ओके, नाही म्यानमार तर आपण पकडलं होतं. ओके, एक मिनिट. हा, तर ब्रुनेई 1, ओके, व्हिएतनाम 2, लाओ पीडीआर 3, आणि इथं मी हायलाइट करायचं विसरलो, म्यानमार 4 आणि कंबोडिया 5, असे 5. आणि जे फाउंडिंग मेंबर्स आहेत, म्हणजे स्थापन करताना देखील जे ह्याचे सदस्य देश होते, ते 5 असे मिळून आशियान देशाची जी मेंबरशिप आहे सध्या, ती सदस्य संख्या आहे, ती कितीवर आहे मित्रांनो? ती आहे 10ची. ती आहे 10ची. तर फाउंडिंग मेंबर्स कोणकोणते आहेत? इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड. आणि नंतर कोणकोणते देश आले? ब्रुनेई, व्हिएतनाम, ओके, लाओ पीडीआर, म्यानमार आणि कंबोडिया. ही देश काय झाले? नंतर जॉईन झाले. ही देश काय झाले? नंतर जॉईन झाले. ओके,
तर हे असं आहे. आता ह्याचे निर्णय घेणारी जी बॉडी असते, ओके, संस्था असते, ती कोणती असते? ओके, आशियान शिखर परिषद असते. शिखर परिषद, ओके, त्याला समिट म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? समिट म्हणतात. इज दी हायेस्ट पॉलिसी मेकिंग बॉडी. धोरण बनवणारी, निर्णय घेणारी जी बॉडी असते ती आशियान समिट असते. काय असते? आशियान समिट असते. त्याच्यामध्ये हेड ऑफ स्टेट्स ऑर गव्हर्नमेंट ऑफ आशियान मेंबर स्टेट्स, त्याच्यामध्ये जे त्या देशाचे जे हेड असतात, त्या देशाचे जे त्या देशाचा जो मुख्य माणूस असतो, जसं की भारतात राष्ट्रपती आणि पंतप्रधान असतील, ओके, तसं एक्झिक्युटिव्ह बघितलं तर पंतप्रधान येतो, ओके. तर तर भारतात जसं राष्ट्रपती, पंतप्रधान असे मुख्य जे मुख्य प्रमुख असेल, देशाचे प्रमुख असतील, ते देशाचे प्रमुख ह्या बॉडीमध्ये असतात. आणि या बॉडीला काय म्हणतात? लक्षात ठेवा, बॉडीला वेगळा शब्द आहे, समिट म्हणतात. ओके, या बॉडीला काय म्हणतात? समिट म्हणतात. आशियान शिखर परिषद असते, आशियान समिट. ओके, आणि हे जे समिट असते, ही शिखर परिषद असते, इज हेल्ड ट्वाइस अॅन्युअली ॲट अ टाइम टू बी डिटरमाइंड बाय द चेअर ऑफ द आशियान समिट. हा, तर काय, ह्याचं अध्यक्षपद एक बारी बारीने सगळ्या देशांना मिळते, आणि ज्या देशाकडे याचं अध्यक्षपद असते, पुढचं अध्यक्षपद असते, त्यांनी जी तारीख सांगितलेली असते, त्यांनी जी वेळ दिलेली असते, त्या वेळेनुसार, त्या तारखेनुसार, ओके, ह्यांचे समिट होतात, ह्यांची परिषद होते, जी की वर्षातनं दोनदा होते. लक्षात घ्या मित्रांनो, आशियान परिषद ही वर्षातनं दोनदा होते. आशियान परिषद वर्षातनं कितीदा होते? दोनदा होते. आणि वेळ आणि जे टाइम ठरवला जातो, वेळ आणि तारीख जी ठरवली जाते, ती ज्या देशाकडे त्याचं अध्यक्षपद आहे ते ठरवतात. ओके, अध्यक्षाने ठरवलेल्या वेळेवर भेटणे. ओके, अध्यक्षपद ज्या देशाकडे असते ते देश ठरवतात की कधी आपण एक शिखर परिषद घ्यायची आणि कधी भेटायचं. ओके, द समिट इज टू बी होस्टेड बाय आशियान मेंबर स्टेट होल्डिंग द एशियन मेंबरशिप चेअरमनशिप. जर ज्यांच्याकडे अध्यक्षपद असते तेच काय करतात? ज्यांच्याकडे अध्यक्षपद असते ते काय करतात? ते समिट घेतात. ओके, ते शिखर परिषद घेतात. द फर्स्ट आशियान समिट वॉज हेल्ड इन बाली, इंडोनेशिया, इन द इयर 1976. तर पहिली जी परिषद होती, ओके, जी शिखर परिषद होती, ती बाली, इंडोनेशियामध्ये झाली होती. याचाच अर्थ काय? बाली, इंडोनेशिया काय होतं? त्यांच्याकडे त्यावेळेसचं अध्यक्षपद होतं. ओके, त्यांच्याकडे त्यावेळेसचं अध्यक्षपद होतं. कारण अध्यक्ष जे असते, जो मेंबर देश, ओके, जो सदस्य देश अध्यक्ष असतो, तेच ठरवतात शिखर परिषद कधी घ्यायची, आणि त्याची तारीख पण दिलेली असते, वेळ पण सांगितलेली असते. ओके, आणि त्यानुसार शिखर परिषद होते. आणि हीच शिखर परिषद जी असते, त्या शिखर परिषदेमध्ये प्रतिनिधी असतात, त्या देशाचे जे प्रमुख असतात ते प्रतिनिधी असतात, आणि ते बऱ्याच गोष्टींवरती निर्णय घेतात. ओके, तर मित्रांनो लक्षात ठेवा, आशियान काय आहे? दक्षिण पूर्व आशियाई देशांचे एक संघटन आहे. ओके, दक्षिण पूर्व आशियाई देशांचं काय आहे? संघटन आहे. ओके, दी असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स और आशियान. ओके, तर किती देश आहेत? एकूण 5 आहेत, पण एकूण 10 आहेत, पण 5 जे देश आहेत ते जेव्हा स्थापना होत होती या गटाची, तेव्हापासून सदस्य देश आहेत. आणि नंतर ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओ, पीडीआर, म्यानमार आणि कंबोडिया हे देश नंतर जॉईन झाले. हे देश नंतर जॉईन झाले. ओके, आणि ह्याचं जे सगळ्यात मोठी जी मेन निर्णायक निर्णय घेणारी जी बॉडी असते त्याला आपण काय म्हणतो? शिखर परिषद म्हणतो. शिखर परिषदेचं अध्यक्षपद ज्यांच्याकडे असते ते ठरवतात शिखर परिषद कधी घ्यायची. वर्षातनं दोनदा ही शिखर परिषद होते. वर्षातनं दोनदा ही शिखर परिषद होते. ओके, आता जो आपण पॉइंट बघणार आहोत मित्रांनो, तुमच्या सिलेबसमध्ये ऍक्च्युली हा नाही, पण जनरल स्टडीज म्हणण्यापेक्षा जे जनरल नॉलेजचा जो पेपर असेल, ओके, तुमचा जो कॉमन पेपर असेल, किंवा इकॉनॉमिक्स मध्ये देखील तुम्ही ही अपेक्षा ठेवू शकता. बघा, तुमच्या सिलेबस मध्ये जे दिलंय तेवढंच कट टू कट येईल असं म्हणजे मला तरी पर्सनली वाटत नाही. ओके, थोडंसं जे करंट अफेअर्सशी जे निगडीत असेल, ओके, सध्याच्या जे करंट अफेअर्सशी निगडीत असेल हे येण्याची शक्यता देखील असू शकते, जर त्याचा संबंध तुमच्या सिलेबसमध्ये दिलेल्या टॉपिकशी असेल. ओके, तुमच्या सिलेबसमध्ये दिलेल्या टॉपिकशी असेल. त्यामुळं इथून जे 2 गोष्टी मी कव्हर करणार आहे पुढे, ह्या गोष्टी तुमच्या सिलेबसमध्ये नाही, हे देखील मी सांगतो, स्पष्टपणे सांगतो मित्रांनो तुम्हाला. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका, सर हे तुम्ही का शिकवता, हे सिलेबसमध्ये नाही. मीच सांगतो तुम्हाला सिलेबसमध्ये नाही. पण मित्रांनो, पण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्हाला. कदाचित भविष्यात, ओके, कदाचित भविष्यात तुम्हाला की ह्याच्यावरती भरपूर प्रश्न येतील, प्रिलिम्सला येतील, मेन्सला येतील, युपीएससीला येतील, इतर परीक्षेला देखील येऊ शकते. ओके,
त्यामुळे आपल्याला जो पुढचा पॉइंट शिकायचा आहे तो आहे, पुढचे जे गटांबद्दल शिकायचं आहे ते आहे RCEP. ओके, इकॉनॉमिक्स इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला हा पॉइंट खूप कामाला पडेल. ओके, हा पॉइंट खूप कामाला पडेल. म्हणून मी स्वतःहून याचा जेव्हा मी सिलेबस जेव्हा हे गोष्टी अभ्यास करत होतो, ओके, तुमच्या नोट्स काढत होतो, तेव्हा मला कळालं की हे दोनच गोष्टी दिलेल्या आहेत. तर आपण ह्याच्यात RCEP आणि जे नंतर IEPF ज्याला म्हणतो आपण, त्या गोष्टी मी ऍड केल्या स्वतःहून, कारण ह्या गोष्टी भविष्यात येणार आहेत, करंट अफेअर्स मध्ये येतील किंवा अर्थशास्त्राच्याच पेपरमध्ये येऊ शकतात, कारण त्याच्याशी थोडासा संबंध आहे. त्याच्याशी पण थोडासा संबंध आहे. तर नेमकं RCEP म्हणजे काय मित्रांनो? ओके, RCEP म्हणजे काय? रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. ओके, रिजनल म्हणजे क्षेत्रीय, कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे सगळंच कव्हर करणारी, इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक, पार्टनरशिप म्हणजे पार्टनरशिप, सहकार्य. ओके, सहकारिता. इज अ फ्री ट्रेड अग्रीमेंट, मुक्त व्यापार करार. म्हणजे हे जेवढे देश असतील, जेवढ्या देशांनी ह्याची मेंबरशिप घेतली असेल, सदस्यत्व घेतलं असेल, त्या देशांनी काय केलं पाहिजे, जो व्यापार आहे, इतर देश मेंबर देश जेवढे असतील, सदस्य देश असतील, त्यामध्ये जो आंतरराष्ट्रीय व्यापार होईल तो कसा असेल, मुक्त असेल. म्हणजे त्या व्यापारावरती कोणते निर्बंध नसतील, त्या आयात निर्यातीवर निर्बंध नसतील कोणाचे, हे सदस्य देशांचे. जेव्हा ते सदस्य देश एकमेकांसोबत व्यापार करतील, एकमेकांसोबत जेव्हा व्यापार करतील, तर ह्याचे सदस्य देश कोणते आहेत मित्रांनो? सदस्य देश कोणकोणते आहेत? 10. कोणते? आशियान. आत्ता ज्यांची नावं बघितली त्यामुळे आशियान अगोदर कव्हर झालं आपलं. ब्रुनी, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस. ओके, लाओस PDR असा शब्द वापरला होता आपण. मलेशिया, म्यानमार, द फिलिपिन्स. ओके, भरपूर बेटांनी बनलेले, त्याच्यामध्ये द फिलिपिन्स असा शब्द वापरलेला आहे. ओके, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम. ओके, व्हिएतनाम. ही 10 देश ज्यांच्याबद्दल आपण थोड्या वेळापूर्वी बघितली. ओके, आशियान देश अँड इट्स 5 FTA पार्टनर्स. या आशियान देशांचा बाकी 5 देशांशी मुक्त व्यापार करार आहे, FTA पार्टनर्स आहेत ते. कोणकोणते देश? ऑस्ट्रेलिया, चायना, जपान, न्यूझीलंड आणि रिपब्लिक ऑफ कोरिया. ओके, रिपब्लिक ऑफ साऊथ कोरिया. हे 5 देश आणि हे 10 देश असे 15 देश मिळून एक मोठा करार करणार त्यांनी केलेला आहे. ओके, रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप असं त्याचं नाव दिलेलं आहे. रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. आणि हा मुळात काय मित्रांनो लक्षात घ्या, मुक्त व्यापार करार आहे, फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे. फ्री ट्रेड म्हणजे मी आणि तुम्ही जर सदस्य देश असाल एका गटाचे, तर तुमच्या देशातून माझ्या देशात येणारा माल, माझ्या देशातून तुमच्या देशात येणारा माल, त्या मालावरती निर्बंध नको, मुक्तपणे ते आले पाहिजे, मुक्तपणे ते गेले पाहिजे. ना मालावरती नको, ना सेवांवरती नको, ना लेबरवरती नको, मजुरांवरती नको. ते लिहिलेलं असेल, चार्टर त्यांचं जेव्हा बनेल तेव्हा लिहिलेलं असेल. ओके, तर ह्याच्यासाठी जे कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक, बऱ्याच मोठ्या मोठ्या गोष्टी याच्यात इन्क्लूड होतील मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, आता इन द मेकिंग आहे, नेसेंट स्टेज मध्ये आहे, आता एक छोटंसं बाळ असल्यासारखं आहे, काही दिवसानंतर कदाचित खूप मोठं होईल. ओके, द रिजनल सॉरी द कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप वॉज इंट्रोड्यूस्ड ड्युरिंग 19th आशियान मीट हेल्ड इन 2011. हा, त्याची सुरुवातच कुठून झाली? आशियान मीट मध्ये झाली, आशियान शिखर परिषदेमध्ये झाली. त्याची मीटिंग जेव्हा 19वी मीटिंग झाली 2011 मध्ये, तिथं ठरवलं की ह्याचं आपल्याला असं रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अशी केली पाहिजे. द RCEP निगोशिएशन्स म्हणजे वाटाघाटी वर किक स्टार्टेड ड्युरिंग 21st आशियान समिट. ओके, तिथं सुरुवात झाली, म्हणजे त्याच्यावरती चर्चेची सुरुवात झाली. आणि 21व्या आशियान समिटमध्ये कंबोडियामध्ये नोव्हेंबर 2012ला त्याच्यावरती वाटाघाटी सुरू झाल्या. म्हणजे आपल्याला करार करायचा ना, मग सगळेजण एकत्र या आणि वाटाघाटी करूया, या विषयांवरती चर्चा करूया. ह्या चर्चा सुरू झाल्या 2012ला. ओके, 2012ला. आणि हे जे एक इंट्रोडक्शन जे आहे, ओके, इंट्रोडक्शन जे आहे कधी झालं? ओके, 2011ला झालं. म्हणजे 2011 हे वर्ष ह्या RCEP साठी खूप महत्वाचं होतं, कारण आशियान समिट मध्ये, आशियान मीटिंग मध्ये, 19व्या आशियान मीटिंग मध्ये हे ठरलं की आपल्याला एक RCEP ची गरज आहे आणि आपण हे करूया. ओके, उद्दिष्ट कोणकोणते आहेत? ह्याची देखील उद्दिष्ट ठरलेली आहेत मित्रांनो. ओके, RCEP एम्स टू क्रिएट अन इंटिग्रेटेड मार्केट, म्हणजे एकत्र बाजारपेठ. ओके, सगळ्यांची एकच बाजारपेठ विथ 15 कंट्रीज. या 15 देशांची नावं लिहिली, 10 आशियान देश आणि बाकीचे 5 आशियान देशांची ज्यांच्यासोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे, मुक्त बाजारपेठ व्यापाराचा जे करार आहे. ओके, मुक्त व्यापाराचा जो करार आहे
त्या 10 देशांचा दुसऱ्या 5 देशांशी आहे. ओके, ती एकूण 15 देश. मेकिंग इट इझियर फॉर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस ऑफ ईच ऑफ दिस कंट्रीज टू बी अवेलेबल अक्रॉस दिस रिजन. ह्या 15 देशात बनवणारे वस्तू, बनवणाऱ्या सेवा, ह्या सगळ्यांची जे उपलब्धता असेल ती फ्री झाली पाहिजे, मुक्तपणे ह्या 15 देशात बनवल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवा आणि इतर गोष्टींची उपलब्धता झाली पाहिजे. एक मुक्त बाजारपेठ तयार झाली पाहिजे. आणि ही कशी पाहिजे? एकत्रित पाहिजे. सगळ्या देशांची, 15 देशांची एक मुक्त बाजारपेठ, एकत्रित बाजारपेठ तयार झाली पाहिजे. ओके, आता ह्या वाटाघाटी कशावर फोकस आहेत बघा. ट्रेड इन गुड्स अँड सर्व्हिसेस, कशामध्ये व्यापार? वस्तू आणि सेवांमध्ये व्यापार. ओके, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? गुंतवणुकीमध्ये. ओके, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, ओके, म्हणजे काय? बौद्धिक मालमत्ता. डिस्प्यूट सेटलमेंट, वाद निवारण. ई कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक वाणिज्य. ओके, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, ओके, लघु आणि मध्यम स्वरूपाची जे उद्योग असतात, ओके, त्यांच्याबद्दल चर्चा. इकॉनॉमिक कॉपरेशन, आर्थिक सहकार्य. लक्षात घ्या मित्रांनो की ही जी उद्दिष्ट आहेत ती लिहिलेली आहेत. कशामध्ये लिहिलेली आहेत? RCEP मध्ये लिहिलेले आहेत. उगाचच मनाने तुम्ही उद्दिष्ट तयार करू नका. ओके, कोणकोणती उद्दिष्ट आहेत मित्रांनो? ट्रेड इन गुड्स अँड सर्व्हिसेस, ओके, वस्तू आणि सेवांचा व्यापार, गुंतवणूक, बौद्धिक मालमत्ता, वाद निवारण, ई कॉमर्स, ओके, लघु आणि मध्यम स्वरूपाचे जे उद्योग आहेत, आणि आर्थिक सहकार्य. ह्या विषयांवरती ह्या RCEP मध्ये, ह्या गटामध्ये चर्चा झाली पाहिजे, वाटाघाटी झाल्या पाहिजेत, आणि ह्या विषयावरती करार झाले पाहिजेत. या विषयावरती करार झाले पाहिजेत. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मी जास्त डिटेलमध्ये गेलो नाही RCEPच्या, कारण RCEP मुळातच आता सध्या नेशन स्टेजमध्ये. नेशन स्टेज म्हणजे आता छोटं एक तांदूळ बाळ आहे, अजून मोठं व्हायचं आहे. ओके, आता तर त्याची सुरुवात झालेली आहे. 15 देश आहेत, त्यांचं उद्दिष्ट आहे एक मुक्त बाजारपेठ झाली पाहिजे, जिथं 15 देशांमध्ये बनवल्या जाणाऱ्या वस्तू सेवा ह्या मुक्तपणे उपलब्ध झाल्या पाहिजे. ओके, मुक्तपणे, फ्रीली अवेलेबल पाहिजे. मुक्तपणे कशा झाल्या पाहिजे? अवेलेबल पाहिजे. आणि वाटाघाटी ज्या होणार आहेत मित्रांनो, त्याचा जे विषय असतील ते विषय कोणकोणते असतील? ट्रेड इन गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे वस्तू आणि सेवांचा व्यापार, गुंतवणूक, बौद्धिक मालमत्ता, डिस्प्यूट सेटलमेंट म्हणजे वाद निवारण, ओके, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, ओके, लघु आणि मध्यम स्वरूपाचे जे उद्योग असतील, इकॉनॉमिक कॉपरेशन म्हणजे आर्थिक सहकार्य जे असते, त्याच्यावरती पण याच्यात चर्चा होणार. आता आपण बघूया शेवटचं जे गट आहे, ओके, त्याला नाव आहे इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क. ओके, इंडो पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागराच्या शेजारी जे देश आहेत, ओके, पॅसिफिक असा शब्द आहे. ओके, आणि इंडो, ओके, म्हणजे भारत, त्याच्यात भारत पण आला. ओके, भारताकडली देश पण आले. इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन, इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी असा पण शब्द वापरतात, पण मी कंसात टाकला कारण या IPEF मध्ये ते बसत नाही. म्हणजे ते लॉंग, जेव्हा आपण शॉर्ट फॉर्म तयार केला त्याच्यात बसत नाही. ओके, पण याचा फुल फॉर्म काय मित्रांनो लक्षात घ्या. इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क. इकॉनॉमिक काय? फ्रेमवर्क. ओके, हे एक फ्रेमवर्क आहे, हे एक साच्याबद्ध गोष्ट आहे. ओके, कोणामध्ये? इंडो पॅसिफिक. ओके, इंडो पॅसिफिक म्हणजे भारत आणि इतर देश. जे पॅसिफिकचा अर्थ मुळात कशाशी निगडीत आहे? पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागराशी निगडीत आहे. ओके, तर ह्या जे आजूबाजूला देश आहेत त्या देशांचे एक संघटन आहे, त्या देशांचे एक गट आहे. ओके, तर हे सध्या नेशन स्टेज मध्ये आहे. काही 1-2 महिन्यापूर्वी तुम्हाला आठवत असेल, 1 महिन्यापूर्वी, 2 नाही, 1 महिन्यापूर्वी जेव्हा बायडन आले होते, ओके, जो बायडन, म्हणजे बायडन आणि मोदींची भेट झाली होती. भारतात आले नव्हते, बाहेरच त्यांची भेट झाली होती. तिथं यावरती एक सिरियस लेवलवरती चर्चा झाली. ओके, प्लान अगोदरपासून बनवला होता, पण त्या जे तिथं ते भेटले होते मोदीजी आणि बायडन साहेब. ओके, तिथे या गोष्टीवरती चर्चा झाली होती. ओके, नेमकं काय? इट इज अ डिक्लेरेशन. ही घोषणा आहे कशाबद्दल? कलेक्टिव्ह डिझायर टू मेक इंडो पॅसिफिक रिजन अँड इंजिन ऑफ ग्लोबल इकॉनॉमिक ग्रोथ. वैश्विक आर्थिक वृद्धीचा एक इंजिन झाला पाहिजे. ओके, काय झालं पाहिजे? एक इंजिन झालं पाहिजे. काय? इंडो पॅसिफिक रिजन. ओके, इंडो पॅसिफिक जो रिजन आहे, जे क्षेत्र आहे, भारत आणि प्रशांत महासागराच्या शेजारचं जे क्षेत्र आहे सगळं, ओके, तर हे क्षेत्र काय झालं पाहिजे? हे जगाचं, ओके, जगाच्या आर्थिक वृद्धीचं एक इंजिन झालं पाहिजे. जगाच्या आर्थिक वृद्धीला त्यांनी पायोनियर केलं. त्यांनी काय केलं पाहिजे?
समोर नेलं पाहिजे. ओके, इंजिन म्हणून काम केलं पाहिजे. इंजिनचे डबे इतर देश असतील, ओके, पण इंजिन जे सगळ्यात समोर आहे ते कोणतं पाहिजे? IPEF, इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क. काय त्याचा उद्देश आहे? इकॉनॉमिक पार्टनरशिप अमॉंग पार्टिसिपेटिंग कंट्रीज टू एनहान्स रेझिलियन्स. ओके, म्हणजे दक्षता. दक्षता कशाबद्दल? त्या धोका जे आपल्या स्थिरतेला धोका देतात असे जे संभाव्य घटक असतील त्याबद्दल दक्षता. सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वत विकास. इन्क्लुसिव्हनेस म्हणजे सगळ्यांना घेऊन जाण्याचे जे सर्वसमावेशक विकासाचे जे लक्ष्य असतात. ओके, फेअरनेस सगळ्यांना समान वागणूक, आणि कॉम्पिटिटिव्हनेस म्हणजे काय? स्पर्धा. ह्या 4 ते 5 मुद्द्यांवरती काय पाहिजे? आपलं जे सहकार्य झालं पाहिजे, आणि सहकार्य झालं पाहिजे, आणि ही 4 ते 5 मुद्दे काय सक्षम केली पाहिजे. कोणी? इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्कने. कोणी? इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क. ओके, तर कोणकोणती मुद्दे आहेत मित्रांनो? मुद्दे मी नंतर लिहून काढले दुसऱ्या स्लाइडमध्ये, शेवटच्या स्लाइडमध्ये. ओके, तर तुम्हाला मुद्दे चांगलं लक्षात ठेवा. कदाचित मुद्द्यांची नावं दिलेली असतील आणि विचारलं जाईल तुम्हाला की ह्यापैकी कोणता मुद्दा IPF मध्ये नाही किंवा आहे. ओके, तर हे मी पुन्हा एकदा सांगेन, खाली लिहिलेलं आहे. ओके, द IPF वॉज जॉईन्ड बाय इंडिया. बघा किती देश आहेत. ओके, इंडिया, जपान अँड ऑस्ट्रेलिया, अँड गोईंग बियॉन्ड दी क्वाड. क्वाड म्हणजे 4 देशांचं जे संघटन आहे, अमेरिका पण या आहे. ओके, ऑल्सो बाय 10 आशियान कंट्रीज, साऊथ कोरिया, न्यूझीलँड. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, कोण कोण आहे? क्वाड देशाचे, जे क्वाड गटामध्ये जे 4 देश आहेत ते तर ह्यात आहेतच, प्लस 10 आशियान देश, साऊथ कोरिया आणि न्यूझीलंड, म्हणजे 10 आणि 2 12 आणि हे 4. जवळजवळ हे जर संघटनात आता करार वगैरे काही झालं नाही मित्रांनो. ओके, हे देखील तांदूळ बाळ आहे, आणि हे RCEP पेक्षाही छोटं बाळ आहे. ओके, अजून ह्याची काही सुरुवात झाली नाही. करार होण्याचं एक आश्वासन आहे ना, बायडन आणि मोदीजींनी एका मीटिंग मध्ये दिलंय. ओके, आश्वासन दिलेलं आहे, अजून करार झालेला नाही. लक्षात घ्या, 16 देशांचं काय हे संघटन असणार आहे. कोणकोणते देश? क्वाड नावाचे जे 4 देश, क्वाड गटाचे जे 4 देश असतील, प्लस 10 आशियानचे देश असतील, प्लस साऊथ कोरिया आणि न्यूझीलंड. ओके, तर असे 16 देश, जवळजवळ 10 2 12 आणि 4 16, अशा 16 देशांचं हे गट असणार आहे. IPEF स्टँड्स फॉर इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क. अजूनही करार झालेले नाहीत, वाटाघाटी सुरू आहेत मित्रांनो. लक्षात घ्या, कोणत्याच गोष्टीवरती करार झाला नाही किंवा ह्याची जे सनद असते ज्याच्यानुसार हे काम होते ते आणखी तयार झालेली नाही. फक्त तुम्हाला लक्षात, हे तुम्हाला माहित पाहिजे, कारण भविष्यात कदाचित यावरती प्रश्न, करंट अफेअर्स मध्ये हे प्रश्न येऊ शकतो. आणि मित्रांनो, ह्याचे काही पिलर्स ठरलेले आहेत. ओके, ह्याचे काही स्तंभ ठरलेले आहेत. ओके, ह्याचे काही स्तंभ ठरलेले आहेत, म्हणजे एक प्रकारचे मिशन आहे. त्याचे काही विषय ठरलेले आहेत. कोणकोणते विषय? सप्लाय चेन रेझिलियन्स. ओके, सप्लाय चेन ज्याला म्हणतो आपण. ओके, पुरवठा साखळी दक्षता म्हणजे काय? की एखादी वस्तू बनवण्यापासून ती शेवटच्या कंझ्युमर पर्यंत नेण्यापर्यंत. ओके, एखादी वस्तू बनून तयार झाली, ती शेवटच्या कंझ्युमर पर्यंत, शेवटच्या उपभोक्त्यापर्यंत आपल्याला न्यायचं आहे. तर नेईपर्यंत जेवढ्या गोष्टी येतात, ओके, त्या गोष्टींमध्ये आपल्याला सहकार्य पाहिजे. ओके, त्याला सप्लाय चेन रेझिलियन्स म्हणतात. काय म्हणतात? सप्लाय चेन रेझिलियन्स. म्हणजे त्या सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये जर काही संभाव्य धोका निर्माण होत असेल तर त्या धोक्याला एकत्रितपणे येऊन दूर करण्याचं काम ह्या IPEFने ओके केलं पाहिजे, असा एक उद्देश आहे. ओके, अजून याचं सनद तयार झालेली नाही मित्रांनो. लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा सांगतोय, IPEF हे तानुलं बाळ आणि ते RCEP पेक्षाही छोटं आहे. ओके, अजून त्याचं काही तयार झालेलं नाही, सनद वगैरे तयार झाली नाही, करार वगैरे झालेला नाही. ओके, पण त्याचे काही स्तंभ ठरलेले आहेत, त्यांनी ठरवलेले आहेत, आणि त्या गोष्टींवरती चर्चा वगैरे होण्याची शक्यता आहे. त्या गोष्टींवरती भविष्यात काम होण्याची शक्यता आहे. ती गोष्ट उद्देश म्हणून येण्याची शक्यता आहे. पहिला आहे सप्लाय चेन रेझिलियन्स, दुसरा आहे क्लीन एनर्जी म्हणजे अक्षय ऊर्जा, डिकार्बनायझेशन म्हणजे जे कार्बनायझेशन झालंय, म्हणजे जे निसर्गामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात ग्रीन हाऊस गॅसेसचं जे वाढतं प्रमाण आहे त्याला कमी करणे. ओके, कार्बन डायऑक्साईडची जी उत्पत्ती आहे, कार्बन डायऑक्साईडची निर्मिती आहे जी उद्योगातून होते, त्याला कमी करण्यावरती देखील भर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा, टॅक्सेशन कर संरचना, अँटी करप्शन, ओके, भ्रष्टाचाराविरोधी
जेवढ्या गोष्टी असतील त्या, फेअर अँड रेझिलिएंट ट्रेड, सर्वांसाठी समान आणि दक्षपूर्ण व्यापार. दक्षपूर्ण व्यापार म्हणजे जर एखादा धोका होत असेल, लक्षात घ्या मित्रांनो, पुन्हा पुन्हा हा रेझिलियंट आणि दक्षता शब्द येतोय. दक्षताचा अर्थ काय, जर एखादे धोका निर्माण होत असेल, स्थिरतेला जर धोका निर्माण होत असेल, तर अशा गोष्टींना आपल्याला कमी करायचा, अशा गोष्टींवरती आपल्याला उपाय करायचा, त्याला म्हणतात दक्षता. यू हॅव टू बी व्हेरी रेझिलियंट. रेझिलियंट म्हणजे बी प्रिपेअर्ड. ओके, यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. You have to be prepared to tackle these problems, to tackle these factors which are going to destabilize the economy, okay, which are going to destabilize the countries, member countries, or the trade, foreign trade. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या अस्थिरता निर्माण करणार आहेत त्याच्या विरोधात काम करण्याचं देखील एक उद्दिष्ट IPEF ने ठरवलेलं आहे. ओके, तर लक्षात ठेवा, काही पिलर्स म्हणून काही विषयांची नावं दिलेली आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यात काही नसलं पाहिजे. उगाच मनाने पिल्लर तयार नका करू, एखादा उगाच स्वतःच एक स्तंभ तयार नका करू. ओके, कारण तिथं तुम्हाला कन्फ्युजन होईल. उगाच तुम्ही कन्फ्युज होणार ना, कुठलं तरी तुक्का मारून, ओके, ज्याला म्हणतो आपण एक जय माता दी असं नाव घेऊन तुम्ही कोणतं तरी एक ABCD ऑप्शन पैकी कोणतं तरी B ला टिक केलं आणि C ला टिक केलं, असं बिलकुल करायचं नाही. त्यामुळं काय करायचं, उद्दिष्ट हे बरोबर वाचून काढायचे, समजून घ्यायचे. ओके, सप्लाय चेन रेझिलियन्स. ओके, पुरवठा साखळी जी असते, एखादी वस्तू बनण्यापासून ते शेवटच्या उपभोक्त्यापर्यंत येईपर्यंत ज्या ज्या प्रक्रियेतून ती जाते, ज्या ज्या स्टेजेस मधून ती जाते, ह्याबद्दल दक्ष राहिलं पाहिजे सगळे देश. ओके, क्लीन एनर्जी, अक्षय ऊर्जा, डिकार्बनायझेशन म्हणजे कार्बनचं जे उत्सर्जन आहे ते कमी करणं, पायाभूत सुविधा, कर संरचना, ओके, भ्रष्टाचार विरोधी जेवढे उपाययोजना आहेत, ओके, सगळ्यांसाठी समान आणि एक दक्ष पूर्ण व्यापार, ह्या मुद्द्यांवरती IPEF मध्ये भविष्यात करार होण्याची शक्यता आहे आणि त्याचं चार्टर तयार होताना हे मुद्दे त्यात येण्याची शक्यता आहे. ओके मित्रांनो, तर हे आपल्याला हा आपला थर्ड पार्ट होता. तर तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा. काही गोष्टी ऑब्जेक्टिव्ह नाही, सब्जेक्टिव्ह वाटायला लागतात तुम्हाला असं वाटते डोक्यात की ह्या गोष्टी काय आहेत, ह्या गोष्टी थोडा सब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे व्यक्तिनिष्ठ आहेत, ह्या गोष्टी ऑब्जेक्टिव्ह नाहीत, असं डोक्यात तुम्ही बिलकुल ठेवू नका. सब्जेक्टिव्हिटी याच्यात बिलकुल नाही, व्यक्तिनिष्ठपणा याच्यात बिलकुल नाही, सगळ्या वस्तुनिष्ठ गोष्टी आहेत. फक्त सब्जेक्टिव्हिटी कधी येते, तुम्हाला कधी व्यक्तिसापेक्ष गोष्टी आहेत असं कधी वाटायला लागते, जेव्हा तुम्ही वाचन करणार नाही, तुम्ही अंदाज लावाल, तुम्ही उत्तर अभ्यास न करता लिहाल, तेव्हा वाटेल की तुम्हाला अरे हे पण उत्तर आहे ते पण उत्तर आहे. असं कन्फ्युजन कधी होते, जेव्हा तुम्ही अभ्यास करत नाही. ओके, आणि जेव्हा तुम्ही काय करता, जेव्हा वरचं वाचून जाता, वर वाचून जाता. तसं नका करू. सगळी उद्दिष्ट हे चार्टरमध्ये लिहिलेले आहेत. प्रत्येक जेवढ्या संघटना आपण आतापर्यंत बघितल्या, ओके, आपण जागतिक बँक बघितली, आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बघितलं, आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड बघितलं. ओके, त्या सगळ्या संघटनेची काही उद्दिष्ट आहेत, ती उद्दिष्ट ठरवून दिलेली उद्दिष्ट आहेत, त्या सनदीमध्ये लिहिलेली उद्दिष्ट आहेत, आणि तुम्ही ती सगळी उद्दिष्ट पुन्हा पुन्हा वाचणं, त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला असं वाटेल की हा, हे मी वाचले आणि हे 100% उत्तर बरोबर आहे. जर वरचं वाचाल आणि उद्दिष्ट दिसले की अरे हे तर मी सहजपणे सोडू शकतो, सगळ्यांची उद्दिष्ट सेम असतात, असं जर डोक्यात गोष्ट तुम्ही ठेवली आणि समोर गेलात, मग तुम्हाला प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. ओके, जसं की तुम्ही बघा, तुम्ही जर IPEF बद्दल बघाल तर उद्दिष्ट सरळ ठरलेली आहेत. आतापर्यंत तुम्हाला एवढी उद्दिष्ट वरती, आपण सार्क बघितलं, आसियान बघितलं, IMF बघितलं, तुम्हाला कधी अँटी करप्शन हा उद्दिष्ट दिसला नसेल. ओके, भ्रष्टाचार विरोधी धोरण बनवणे आणि त्याच्यावरती सहकार्य देणे, हे उद्दिष्टच दिसलं नसेल तुम्हाला कुठं. पण इथं आहे डिकार्बनायझेशन. आजपर्यंत आपण एवढ्या संघटनेचा अभ्यास केला, कुठंच तुम्हाला डिकार्बनायझेशन हे उद्दिष्ट दिसले नसेल, पण ह्यात आहे. सप्लाय चेन रेझिलियन्स, ओके, पुरवठा साखळींमध्ये जी दक्षता असते, हे तुम्हाला उद्दिष्ट कुठंच नव्हतं, पण हे उद्दिष्ट IPEF मध्ये आहे. ओके, तर बऱ्याचदा असं होते, तुम्ही जेव्हा थोडं वाचाल, वरचं वाचाल, तर तुम्हाला असं वाटायला लागते की हे उद्दिष्ट नाही, किंवा हे मला सहज जमून जाईल, हे सगळ्यांची सेमच असतात, म्हणून मी शेवटच्या दिवशी काहीतरी वरचं वाचून जाईन आणि उत्तर टिक करेन. अशा भ्रमात राहू नका. सगळ्यांची उद्दिष्ट ठरलेले आहेत, उगाच उद्दिष्ट मनाने तयार करू नका. ओके, थँक्यू फॉर बिईंग हिअर. आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा चॅप्टर बघूया. ओके.